इतकं बिटवीन द लाईन्स आहे याच्या बोलण्यामध्ये. मी जर त्याला नीट ऐकलं तर सगळं कळतं. नाक का छोटं करून घ्या, अप्र करा, केस रोपण करून घ्या, फुकट करून देऊ, 50 गोष्टी आहेत. म्हणजे म्हणजे तुम्ही आहात तसे नका सुरू. देऊळमधल्या तुझ्या अभिनयाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? एकीकडे लग्न माझं ठरलं होतं आणि मी नोकरी सोडून आलो. नाटक सुरू असताना उमेश तुला भेटला. उमेश तुला कुठे भेटला? जरा काय कोणी काय बोललं की ह्यांनी म्हणायचं दुखल्या दुखल्या भावना आपल्या दुखल्या. पण लेखक म्हणून तू थांबतोस लिहायचा? हो थांबतोस. पण इथे त्यांना मान द्यायचं कारण नाही ना. इथे आम्हाला नकोच आहे नॅशनल अवॉर्ड. कोणी सांगितलं तुम्हाला ते मिळवत बसायला? तर खूप लवकर बदल होण्याची शक्यता निर्माण होते, म्हणून कलाकारांना बोललं पाहिजे. असा एक सूर फार पूर्वीपासून असतो. मला एक दिवशी फोन की बाबा तुम्हाला रजनी सरांबरोबर ते जेलर म्हणून पिक्चर आहे, असं आवडेल का तुम्हाला? पैशाचं जिथे जिथे प्रदर्शन आहे मांडलं गेलेलं आहे तिथं भाषा नेहमीच इंग्रजी असते बघ. एकीकडे एक दिग्दर्शक वर्षाला 4 सिनेमे बनवत असतो, पण तुम्ही दोघे आत्ता कुठंच नाही आहात. काय करता तुम्ही आत्ता? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे चतुरस्र अभिनेता, लेखक, पटकथा लेखक आणि अतिशय उमदा माणूस गिरीश कुलकर्णी. मी तुझं खूप मनपूर्वक स्वागत करतो की तू लगेच होकार दिलास आणि आलास सुद्धा. तर आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि मग याला का बोलवलं याचं कारणही मी सांगतो आणि मग सुरू करूया बोलणं. तर तू आलास याबद्दल पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. क्या बात आहे. अरे हे सगळं असं भेटी देणार होता, तुम्ही लवकर आलो. शेपात भले ते घडू. वा, सुंदर. अश्मन पेबल्स तर्फे हा एक छोटासा हँड पेंटेड दिवा आहे जो तुला आवडेल. थँक्यू सो मच. आणि सांते फूड्स तर्फे हे गुळापासून बनवलेले चॉकलेट्स आहेत. बर. ज्याच्यामध्ये हर्ब्स आहेत आणि नो ॲडिड शुगर, पाम ऑइल वगैरे काही नाही, हेल्दी आहे. 3 टेस्टमध्ये ते अवेलेबल आहे. डार्क चॉकलेट, रोस्टेड आल्मंड आणि कॅन्डेड ऑरेंज पील. क्या बात. अशा या 3 टेस्ट्समध्ये ते आहेत. तू खाऊन बघ, ते एकदम आरोग्यदायी आहे. तर अश्मन, पुणे कॉटन कंपनी आणि सांते फूड्सबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता. 3ही प्रॉडक्ट्स युनिक आहेत. तर त्या तिन्ही धन्यवाद. त्यांना खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. गिरीशला बोलवण्यामागचं कारण असं होतं की गिरीश कुलकर्णी नेहमी मला वेगवेगळ्या नाटकाच्या जाहिरातीतून दिसतो, सिनेमा आला की दिसतो, OTT आला की दिसतो. त्याच्या कामातून तो नेहमीच मला दिसत असतो. पण या व्यतिरिक्त तो कुठं नसतो. सोशल मीडियावर गिरीश कुलकर्णी नाही आहे. इन्स्टावर त्याचे 2 अकाउंट्स आहेत, मी चेक केले. ते दोन्हीही, एक गिरीश कुलकर्णी ऑफिशियल असं एक आणि गिरीश कुलकर्णी 1 म्हणून एक आहे. ते असंच आहे. ते जुने कुठले पोस्ट आहेत, पण अजिबात तो ॲक्टिव्ह नाही आहे. तर इतका उमदा लेखक, इतका चांगला मोठा नट, जो आता हिंदीतही स्वतःचं अस्तित्व त्यानं निर्माण केलेलं आहे, पण सोशल मीडियावर कुठंच नाही आहे तो. आणि मग त्याचं काय चाललं आहे हा प्रश्न आपल्या मनात नेहमी येत असतो की त्याचं व्यक्तिगत जीवनात काय चाललं आहे, त्याचं वाचन काय चाललं आहे, अशा अनेक गोष्टी. तर या सगळ्या जाणून घेण्यासाठी आज तुला इथं बोलवलेलं आहे आणि या गप्पांमधून ती उलगडेल की गिरीश कुलकर्णी काय वाचत असतो, काय बघत असतो वगैरे वगैरे. तर पहिला हाच प्रश्न आहे माझा की सोशल मीडियावर तू अजिबातच नसतोस, तू स्वतःबद्दल काही फार सांगत नाहीस, कुठं व्यक्त होत नाहीस. बरं, तुझ्याकडे ज्या कला आहेत त्या सगळ्या व्यक्त होण्याच्या आहेत, लेखन, अभिनय. एकीकडं ते असताना ह्या बाजूला मात्र तू पूर्णतः अलिप्त आणि शांत असतोस. हे जे एकाच व्यक्तिमत्वाचे 2 पैलू आहेत याबद्दल सांग ना. म्हणजे असं का म्हणजे मला स्वतःला मी एवढा महत्त्वाचं वाटत नाही. एक की माझ्या जगण्याबद्दल, अजून काही इतर नित्यव्यवहारांबद्दल सगळं लोकांना कळावं, त्यातनं त्यांना काही सद्गती लाभावी असं काही वाटत नाही मला. दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्त व्हायचं तू म्हटलं असतं तर व्यक्त कधी व्हावं माणसानं, तर काहीतरी त्याच्यापाशी संचित तयार झालं आणि त्याच्यापाशी एक विधान तयार झालं नवं, तर त्यानं मांडावं, जे कलेमधनं मांडावं. अदरवाईजसुद्धा समजा बोलताना जगण्यातनं, आचरणातनं मांडावं. हे असं उठसूट पिंक टाकल्यासारखं उगाच काहीतरी लिहित बसणं. आणि त्यानं काय होतं तर त्यातला व्यवहार मला चांगलाच माहिती आहे, कारण मी माध्यमामध्ये मी पण काम केलेलं आहे. तर संख्या गोळा करा, मग त्यातनं एक अर्थकारण तयार करा, मग त्याच्यातनं एक दबाव गट तयार करा, अथवा आणि एक
भ्रामक अस्तित्वविषयक ओळख तयार करा, असा एक तो सगळा खेळ आहे. बरं. तर त्या खेळामध्ये तुम्ही सहभागी व्हायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे. तो मी निर्णय घेतला की बाबा मला नाही जमणार हे, म्हणजे माझ्यामध्ये ती ऊर्जा नाही की सातत्याने. दुसरी गोष्ट म्हणजे मी खूपच स्वतःमध्ये रमणार माणूस आहे. मला अजिबात असं सारखं लोकांना काहीतरी सांगत राहावं असं कधी वाटत नाही. आणि तू म्हणल्यासारखं की आता लिखाण तुम्हाला करायचं आहे, तर लिखाण करायला तुम्हाला आयुष्य बघावं लागेल, काय चाललं आहे काय नाही चाललं आहे, बदलतं जग, काळ कसा बदलतो आहे, जग कसं बदलतं आहे, त्या अनुषंगानं मूल्य कशी बदलत आहेत, व्यवहार कसा बदलतो आहे. तर हे सगळं जर पाहायचं असेल आणि तुम्ही बडबडच करत राहिले स्वतःबद्दल तर कधी पाहणार. तर त्यामुळे ऐकलं पाहिजे थोडंसं, म्हणजे निरीक्षण केलं पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा असं पहिल्यापासून वाटत आलं. आणि मी स्वभावतःच तसा माणूस आहे, म्हणजे भिडस्त किंवा एकलकोंडा. म्हणजे तर एक व्यवसाय हा पत्करल्यामुळे मी आपला छान चतुरपणाने बोलू शकतो, ते मला येतं, पण म्हणून माझा तो स्वभाव आहे असा भाग. आणि त्यामुळे मला आपलं गपचूप आपलं कोपऱ्यात कुठेतरी छान झाडाखाली बसून पुस्तक वाचायला मिळालं तर मज्जा. पण मग हे जे निरीक्षण असतं की नाही मूल्यांचं, जगण्याचं, लोकांचं, हे तू कसं करतोस? पाहतो जगण्याच्या व्यवहारात मी आहेच आहे ना, दैनंदिन जगण्यामध्ये आहेच आहे. साध्या साध्या गोष्टी असतात कुठल्याही, म्हणजे अगदी भाजी आणण्यापासून ते एखाद्या समारंभात जाण्यापासून ते वैकुंठात कोणाला तरी पोचवायला जाण्यापर्यंत असे नित्य व्यवहार आहेत ना. पण मग या जगण्यामध्ये आता हा जो सोशल मीडिया घुसलेला आहे, हो, हा आता जवळपास एकरूप झाले सगळं जगणं आणि हा सोशल मीडिया. असं नाही वाटत मला. तुला वाटत नाही? नाही वाटत. मला वाटतं की एक भ्रामक विश्व ही नवमाध्यमं तयार करत आहेत, समाज माध्यमं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो रोजच्या जगण्याचा जो काच आहे किंवा जो त्रास आहे किंवा जे काही आहे त्याचे जे काही ताणेबाणे आहेत त्याच्यापासून सुटका म्हणून, त्याच्यापासून एक काय म्हणूया फेरफटका म्हणून, असं म्हणून तुम्हाला तिथे एक वेगळं विश्व त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे जे भ्रामक आहे. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही असता, रमता, त्यातनं तिथलं काहीतरी उसणं खऱ्या आयुष्यात घेऊन येता. म्हणजे बहुतेक वेळा मानसिक आजारच किंवा विकृत्या तर त्याच घेऊन येतात, पण तसं काहीतरी तुम्हाला स्वतःविषयक अनेक गंड आणि भ्रम तयार होत राहतात वगैरे. वास्तव आयुष्यामध्ये त्याचा काहीच अर्थार्थी संबंध नाही आहे. म्हणजे खरं पाहता की समजा तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर तुला ढकलावीच लागेल गाडी, म्हणजे अशा अर्थानं, किंवा एका ठिकाणून दुसरीकडे जायचं आहे तर चालावंच लागेल. तर त्या अर्थानं मानवी कृती, जगण्याचा जो व्यवहार आहे त्याला काही कुठला पर्याय तयार झाला असं वाटत. हा झाला तुझा व्यक्तिगत म्हणणं. हो, तू ज्या फील्डमध्ये आहेस, हो, तू आता आहेस कलाकार, आपण नट म्हणू, चांगला ज्याला लोक फॉलो करतात. मराठीतला तू नायक आहेस असं पण म्हणू, कारण तू कामं तशी केलेली आहेस, तेव्हा तू तुझा उरत नाही उरत. लोक तुला फॉलो करायला लागतात, तुझं ऐकायला लागतं, तुझं म्हणणं, आणि चांगल्या अर्थानं. मग हे जे भ्रामक जग आपण म्हणतो ना, ते चांगलं पण असतं की. मित्र म्हणे जे आता चालू आहे, हे आता याच ह्याच्यावर चालू आहे प्लॅटफॉर्मवर. अच्छा, डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालू आहे, सोशल मीडियावर चालू आहे, पण लोक आले नाही एकत्र. ह्याची दुसरी बाजू पण आहे. एक तुझ्या बाबतीत असं मला म्हणायचं की तू नट आहेस, मग तुला ती गरज वाटत नाही? मी तुला तेच म्हणतो, चांगलं किंवा वाईट हा प्रश्न नाही, ही वेगळी आहेत, दोन जगं वेगळी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून मी मगाशी म्हटलं की मला स्वतःला एवढं महत्त्व द्यावंसं वाटत नाही, हे मी म्हणलं. लोकांपुढे सारखं सादर व्हावं असं इतकं माझ्यापाशी मटेरियल लोकांना हवं असेल तुझं तर हो, तरी सुद्धा मी सगळ्यांच्या अपेक्षांना नाही पूर्तता करू शकत ना. लोकांना हवं असेल भले, म्हणजे ते मी विनयानं स्वीकारतो, आदराने स्वीकारतो, पण याचा अर्थ मी पुरवठा करू शकेन असं नाही. तुमच्या अपेक्षा अस्थानी आहेत असं त्याला फार तर म्हणता येईल. कारण आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. एक, माणसाचं जगणं हे काही कोणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही. हे दोन, त्याच्या जगण्याच्या सगळ्या धक्काधक्कीमध्ये, त्या व्यवहारामध्ये जर 4 लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर भले बहादर, पण त्याला स्वतःचा एक काहीतरी ब्र काढायचा असतो, त्याचं विधान करायचं असतं आणि अर्थ शोधायचा असतो की हे सगळं जे चाललेलं आहे, पूर्वापार चाललेलं आहे, माझ्या 70 पिढ्या झाल्या, इतरांच्या 200 झाल्या, हे सगळा व्यवहार पुढे चाललाय, इतिहास शिकलोय, भूगोल शिकलोय, या तेव्हा, आणि मग तरी ह्याचा अर्थ काय चाललंय त्याचा, असा जो एक कोण आहे मी, असे जे मूलगामी प्रश्न असे म्हटले गेले माणसाच्या बाबतीत, तर
त्याचं काहीतरी एक समीकरण मांडत राहावं लागतं, पायऱ्या सोडवत राहाव्या लागतात. म्हणजे विचार करणं, भाषा, ते असं म्हटलं ना, इंद्रानी असं म्हटलं की काय, जीभ आणि हात ही दोन गोष्टी, दोन इंद्रिय ही इतर प्राण्यांना नाहीत, ती माणसाला आहेत. आणि त्याच्यामुळे माणूस कृती करू शकतो, म्हणजे श्रम करू शकतो खरं पाहता, आणि त्या श्रमातनं अर्थ तयार करायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर तो बोलू शकतो. बोलतो म्हणजे काय करतो, तो विचार करू शकतो. भाषा माध्यम होऊन मग त्या विचाराचं चे बोल तयार होतात एका परीनं, आणि ते प्रक्षेपित त्याला करता येतात. तर ह्या सगळ्या, मग तिथेच तो बोलायला लागला की तो सामूहिक होतो, कारण ती भाषा इतरांना कळते, ते ऐकतात, आणि मग हा भाषेच्या सामूहिक व्यवहारातनं मग त्या समाजाचा काहीतरी एक देवघेव अथवा संवाद घडतो. तर असं सगळं हे आहे. ह्याच्याबद्दलचं चिंतन करत राहणं ही एक खोड असू शकते माणसाला. त्याच्यानं असं आणि खूप लोकांनी केलेलं आहे, खूप ग्रेट पूर्वसुरी आणि अमुक ठमुक. तर त्याच वाटेवर आपणही चालावं असं वाटत राहतं. सारखं सादर होत राहण्यानी खूप क्षय होतो असं वाटतं. पण मग एकीकडे आता मराठी इंडस्ट्री किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी जेव्हा ज्या कलाकारांशी बोलतो ना, ते म्हणतात की नाही, हल्ली तुमचे फॉलोअर्स किती आहेत हे बघून तुम्हाला कास्ट केलं जातं. अगदी मोहन आगाशे पण मला बोलले, म्हणजे इन कॅमेरा बोललेले आहेत की अरे तुला माहिती आहे का की मला फॉलोअर्स किती आहेत, ते सांगतात, विचारतात. सांगतात ना. तुझा काय अनुभव आहे? नाही, ते सांगतात लोक की कास्टिंग डिरेक्टर्स वगैरे असं की सर वो करो ना थोडी ॲक्टिव्हिटी, कुछ करो ना आपका. तो जसं तू म्हणला ना तुझे 2 अकाउंट सापडले, तसं त्यांनाही सापडतं. उत्खनन केलं की सापडतं. अरे ते कधीच्या काळी सिनेमे करताना असेच जे मित्र मीडियाच्या व्यवहारात होते त्यांनी सांगितलं की हो तसं नाही, तुम्ही सिनेमा करताय, मग ते हे पाहिजे तुमचं अकाउंट वगैरे. मग त्यांनीच काढलेले तेच ऑपरेट करत होते थोडे दिवस वगैरे. ती ऊर्जाच नाही माझ्यात. तर त्यामुळे मी ते काय केलं नाही. तर मलाही हे असं सांगण्यात आलं की तुम्ही करा, नाही तर मग तुम्हाला रोल मिळणार नाही, ते कास्ट हे लागतात, तर हां. तर मी शांतपणाने विचार केला आणि मग मी त्यांना सांगितलं की बाबा हा जर म्हणजे खेळाचा हा तुमचा नियम आहे, तर ह्या खेळात मी नाही, मला काम नाही मिळणार असंच म्हणणं आहे ना तुमचं, नका देऊ. मग हू केअर्स, आय डोंट केअर, नको देऊ कामं. मी रोजीरोटीच कमवायची ना, आपला चरितार्थ चालवायचा आहे, तो कसा चालवायचा, काय करायचा हे मी बघीन माझं मी. हां, म्हणजे ती जबाबदारी घेईन ना. हे असं तू म्हटल्यानंतर समोरच्याचं काय म्हणणं असतं? काय नाही, ऐसा क्या बोल रहे हैं सर, ऐसा मत है. मैं बोला अभी जो है सो है, मेरे को नहीं आता वो सोशल मीडिया, तो क्या करेंगे. तर मग शेवटी तरी कामं करतोय मी. दक्षिणेत जाऊन करतोय, मल्याळम इकडं तिकडं, मोजकीच करतो, थोडीच करतो, जेवढ्याला तेवढं करतो, पुरेसं होतं. ही जी बेफिकिरी आहे ना, बेफिकिरी म्हण इन अ गुड वे, की मी असा नाही आहे, कामात मी चोख आहे, हे असलं काय मला जमणार नाही, हे नाही तर मी याच्यात नाही, हे कुठून आलं, ही जी वृत्ती कशी काय आली? नाही, ही कदाचित लहानपणी म्हणजे जे कसं म्हणूया की असं रोखठोक सत्य समोर येतं ना, की बाबा आता 2च पोळ्या आहेत घरी, 3 जण जेवणार आहेत, तर तुम्हाला त्याची वाट करून म्हणजे त्याच्या पलीकडे जादू करून फुसकन एक 3री पोळी नाही तयार होणार, किंवा काही इतर गोष्ट नाही तयार होणार, किंवा पोशाख तुला नाही आहे, शाळेचा गणवेश 10वीपर्यंत नाही आहे, तो इतरांचा आणून घालायचा कोणाच तरी, तर तिथं तुला काय चॉईस बीस करत बसता येत नाही ना, तुम्हाला ते सत्य स्वीकारावंच लागतं. तर तसं ते स्वीकारत समोर आलेलं स्वीकारणं हा मला फार मोठा गुण वाटतो. म्हणजे जे काही आहे ते स्वीकारा, जे असं आहे तर असं आहे. तर तसं मला स्वतःला स्वीकारलेलं आहे की मला हे अंग नाही आणि मी असं आहे, तर हा मी स्वीकारतो का पहिल्यांदा मला, तर इतर स्वीकारतील का नाही हा पुढचा प्रश्न आहे. तर मी स्वीकारले, तर मी शांतपणाने सांगतो की बाबा माझ्याने होत नाही, तर तुम्ही करता का प्लीज. तर नाही म्हणजे मी काम करायला यायला तयार आहे, पण माझ्यापाशी हे काही नाही, तर चालतंय का. आता साहजिक गोष्ट असते, तुम्ही कधी पहा कुठल्याही जगण्याच्या व्यवहारात एक इंटरव्ह्यू द्यायला एक तरुण मुलगा गेला, काही इंजिनियरचा, डॉक्टरचा, कशाचाही, सेक्रेटरीचा, स्टेनो, तर त्याला काही स्किल सेट त्याच्याकडे उपलब्ध असतो, काही कसबं असतात त्याच्याकडे, युक्त्या प्रयुक्त्या असतात, मग तो त्या सगळ्या सादर करतो, म्हणतो हे पण येतं ते पण येतं असं तसं, आणि ते समोरचे म्हणतात नाही पण आम्हाला अमुक ठमुक पाहिजे, तो म्हणतो ते काय नाही बाबा. मग आता प्रश्न त्यांच्याकडे आहे ना, की आता हे तर नाही आहे पण हे तर छान आहे खूप, तो निर्णय घेतील. तसं ही नट नावाचा जो व्यवसाय आहे, अभिनय नावाचा व्यवसाय जो आहे, तो परावलंबी आहे. तसंही तुझ्या हातात नाही काय. तर म्हणून तर मी लेखक झालो, निर्माता झालो, त्याचं कारणच ते होतं की स्वतःसाठी काम तयार करावं लागेल
तर चरितार्थ चालेल. वा. याची पूर्ण अगदी पहिल्या दिवसापासून खूणगाठ मनाशी होती. तुला ह्याची पहिल्या दिवसापासून, तो पहिला दिवस काय होता की तुला असा अंदाज आला की हे असं असं असणार आहे बॉस? कारण तुझी जडणघडण अशी अशी इतकी उलटी सुलटी आहे. कारण तू जॉब करत होतास, खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करायला लागलास, आणि ते सोडून तू एका मिरचीमध्ये गेलो, रेडिओ मिरचीमध्ये गेलास, आणि तिथून तू इकडे आलास, म्हणजे ठरवलंस सगळं. मला एक कनेक्ट का होतं की मी एकेकाळी जॉब करत होतो, माझं सुद्धा सगळं बरं चाललं होतं, आणि एका पॉईंटला आपण तो निर्णय घेतो की बास आता हे नाही करायचं मला. सो इथं मी आता कनेक्ट होतो की तू काय पॉईंटनं तो निर्णय घेतला होतास एक, आणि इथं आल्यानंतर आपल्याला असं आलं पाहिजे, हा जो एक साक्षात्कार म्हण किंवा एक समज, ही कशी आली? सो 2 प्रश्न आहेत माझे. म्हणजे लहानपणी मी कसब्यात राहायचो, कसब्यात वाड्यात. तर आत्याकडे राहायचो, आत्यानीच वाढवलं. तर तिचे यजमान जे होते तर ते मी साधारण 5-1 वर्षाचा असेल. तर पूर्वी मोठमोठे वाडे, म्हणजे असं ह्या रस्त्याला त्याचं तोंड तर त्या रस्त्याला शेपूट, असे ते वाडे असायचे. तर आमचा असा भला थोरला वाडा होता, ते भाड्याने आम्ही जिथे राहत होतो ते. तर ते मला रात्र झाली की पुढचा एक मोठा असा तो दरवाजा असायचा, आगळ असलेला, असा मोठाच्या मोठा आगळ, म्हणजे तो लाकडी दांडका. तो मोठा दरवाजा उघडायचे आणि मला अशी सोडायची पुढच्या रस्त्यावर, आणि दरवाजा लावून घ्यायचे, आगळ बिगळ लावून घ्यायचे. आता तुला जर घरी यायचं असेल तर तू गोल फिरून मागच्या रस्त्याने जायचं, कारण मागचा दरवाजा काय मोकळा असेल. तर तिथं मागे मागच्या परसदारी गोठा होता, मोठाच्या मोठा, अंधार, ती गुरं हालायची, त्यांच्या घंटा. आणि 5 वर्षाच्या पोरांनी त्या काळी एकूणच पुण्यामध्ये माणसं कमी, अंधार जास्त वगैरे, असं सौख्य होतं. तर ते हे तर तेव्हा लक्षात यायचं की कशाचं भीती कशाची वाटते, ते भय समोर दत्त म्हणून उभं करून बघा. मग इथं बागुलबो आहे असं लहान मुलांना सांगायचं ना. तर हा अनुभव मी खूप वेळा घेतला आयुष्यात, की कशाची भीती वाटते, चल बघू, त्याला विचारू, चल कसलं भय आहे, हा बागुलबुवा कुठं आहे, जाऊ त्या तिथे आणि ये रे बाबा बागुलबुवा काय, चल भय बघूच. तर आपली भय जर अशी आपण काय म्हणूयात समोरासमोर पाहायचा प्रयत्न केला तर ती विरघळून जातात. हां, तर मला हे भय खूपच होतं. नोकरी मला शेवटी नोकरी जी मी सोडली रेडिओ मिरचीची, तर ते मी खूपच प्रस्थापित होतो, म्हणजे उत्तम की हे भय खूपच होतं. कुठलं? आणि हेच की, म्हणजे मी लोकांकडे राहत असल्यामुळे अनेक अर्थानं, म्हणजे सगळी जी त्या वयामध्ये असतात तसली भय, अशा अर्थाचं. तर ते खूप भय होतं अंधाराचं, मुख्य म्हणजे अंधाराचं. अंधार म्हणजे काय, तर अज्ञाताचं भय असतं. नोकरी सोडताना का अडचण येते लोकांना, तर आता पुढं काय होईल, मग भविष्य, थोडक्यात भविष्याचं चिंतन. मग त्याच्यात भीती वाटते ना, कारण अंदाज काहीच लागता येत नाही, सगळं अंधाराचं असं. तर ते उमेशमुळे नोकरी सोडली, आणि काही काळ मी या भयाशी असा समोरासमोर लढलो. तेव्हा ते गेलं, तेव्हा लक्षात आलं की काय नाही होत, ठीक आहे, कामं नाही मिळत किंवा नसतात कामं किंवा काय, पण काय म्हणून तुझ्या आयुष्याला बाधा येत नाही. कोणी ना कोणीतरी मदत करत असतं, काहीतरी होत असतं. तेव्हा गरजा थोड्याशा कमी ठेवल्या जर समजा, तर आनंदानं व्यवहार चालू ठेवता येऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे असं आहे की आता तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही, हे तुमच्या हातातच असतं ना. मी अनेक स्पर्धा टाळल्या, जसं की हेच आता तू म्हणतोयस तसं, की अजून पुढं व्हा, पुढं जा. आता सध्याचा काळ काय सांगतो तुम्हाला, की सतत पुढे पडा. ओ तुम्ही हे अकाउंट काढा, तुम्ही असं करा, तुम्ही हे नाक का छोटं करून घ्या, अप्र करा, केस रोपण करून घ्या, फुकट करून देऊ, 50 गोष्टी आहेत. म्हणजे म्हणजे तुम्ही आहात तसे नकाच उरू, वेगळेच व्हा, कसे व्हा ते आम्ही सांगतो वगैरे. तर हा असा बाजार आहे, आणि बाजारानं लावलेल्या अनेक स्पर्धा आहेत. आता त्याच्यात नाही भाग घ्यायचा असं आपल्याला ठरवता येतं. आपल्या वर्गामध्ये 50 पोरं असतात, बरोबर, काही मागच्या वाकावरची असतात, काही लोक, आता मी पुढच्या वाकांवरचं होतो, तर मला बाई पाठवायच्या वक्तृत्वाला, कुठे ह्याला त्याला. तर आमच्या शाळेत मागच्या वाकावर बसणारी पोरं आपली दोस्त होती. मी त्यांना विचारतो, एक आता नाही विचारतो, एक मित्र होता आमचा, त्याला म्हणलं, का रे तुला नाही वाटत का असं जावं? म्हणलं कुठं? तर म्हटलं त्या स्पर्धेमध्ये वक्तृत्व, काव्य गायन. हे म्हणलं इतकं म्हणजे त्यांनी तिथे म्हणलं, ते काय नाही रे बाबा, म्हणलं कधीच नाही वाटत. म्हणलं म्हणजे तू का जा, तूच का जातो, मला नवल वाटतं मला. तर तुम्ही इतकं महत्त्व दिलेलं असतं आयुष्याच्या कुठल्या तरी एका तुकड्याला. अहो मी ते देऊळमध्ये लिहिलंय की तुम्ही ठिपका आहात. खरंय खरंय. अहो ही एवढी मोठी सौरमाला, त्याच्या पलीकडे त्या आकाशगंगा, त्याच्यात पुढे अजून, म्हणजे आपण एका
पिंटुकल्या सूर्याची हे आहोत. त्याच्या पलीकडे एवढं विचू, त्याच्यात तुम्हाला किती महत्त्व देणार, तुम्हाला स्वयंप्रकाश सुद्धा नाही. तर म्हणजे आहात कोण तुम्ही? तर मग जर तुम्ही याचा नीट धांडोळा घेऊन म्हटलं की अरे माझ्यापाशी ह्या स्पर्धेसाठी पात्रता नाही, त्या स्पर्धेसाठी तुम्ही काही स्पर्धा करणारा माणूस नाही. सो आय एम नॉट अ स्पर्धक, कॉम्पिटिटर नाही मी. सिम्पल. मी असलाच तर काय आहे, तर मी विचार करणारा, निरीक्षण करणारा माणूस आहे. या पलीकडे माझं अस्तित्व नाही, असं मला अतिशय शांतपणाने वाटतं आणि आनंद आहे त्यात. आय डोंट वॉन्ट टू बिकम एनीबडी एल्स दॅन मी. दॅट्स ट्रू. झालंच तर मला मीच व्हायचं आहे. कशा अर्थाने? म्हणजे मला ओळख लावायची आहे. मला कुठं ओळख असते? तसं ओळख नसतेच. आम्ही एक ढोंग जगत असतो आणि खरोखर ढोंग जगत असतो. असं कित्येक वेळा तुमचं ढोंगही समोर येतं. जसं भय तुमच्या समोर तुम्ही आणून उभं केलं पाहिजे, तसं ढोंग पण स्वतःचं बघितलं पाहिजे. याचं तर मला फारच म्हणजे अनुभव पण आलेला आहे. आणि तू जेव्हा ती नोकरी सोडलीस की नाही, उमेशनं सांगितलं आणि तू नोकरी सोडलीस, करेक्ट, तो एखादा किस्सा सांग. तर तो तेव्हा ते असं सगळंच तर तेव्हा आपल्याला मी तर त्या कंपन्यांमधनं काय पॉईंट होता की उमेश तुला म्हणलं सोड नोकरी, सोड? म्हणजे काय झालं, वळू केला, वळू नोकरीतच केला. नोकरीत केला म्हणजे पण समाव म्हणजे ते स्पिरिट माझ्यात होतं. मी पूर्वीसुद्धा नाटक करायचो, प्रायोगिक नाटक, नोकरी करायचो भोसरीमध्ये, इकडे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये. नोकरी कधी संपते की 5 वाजता ते कार्ड पंच करायचं की लगेच तालमीला. माझा सगळा जीव त्या तालमीत असायचा. तालीम जर झाली तर दिवस हाताशी लागला, नाही तर ती कंपनी म्हणजे इतकं ते अर्थ नाही. हां, तर मग तसं करायचो. तर कधी कधी बरं त्याच्यात 0 रुपये कमाई, काहीच नाही. तर ते करायला, तो व्यवहार करताना जर नोकरीमधल्या कोणी साहेबानं अथवा अधिकाऱ्यानं बाधा आणली तर मी नोकरी सोडत असेल, पण तो व्यवहार नाही. चक्क किती नोकऱ्या सोडल्यात मी, नाच नोकऱ्या सोडल्यात नाटकासाठी. अगदी त्या दिवशी म्हणजे एकीकडे लग्न माझं ठरलं होतं आणि मी नोकरी सोडून आलो. आधीच त्यांना प्रॉब्लेम होता की हा डिप्लोमा फक्त होल्डर. मला घरच्या परिस्थितीमुळे लवकर नोकरी करणे गरजेचं होतं. त्यावेळी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा हे ते साधन होतं, लगेच नोकरी मिळायची. मग तेवढं केलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. मग तेवढा हुशार मी होतो, त्यामुळे 750 रुपयात शिक्षण वगैरे झालं, डिप्लोमा, नोकरी लागली, किरकोळ पगार पण लागली. तर सांगायचं का म्हणजे हे सगळं असलेलं म्हणजे हेच दुय्यम दर्जाचं होतं, कारण बायको डॉक्टर होती. तर हे सगळंच एकदम भुक्कड आहे म्हणून तिकडून नकार होता, तेही सोडून दिलंय. आणि पूर्ण असा भडंग सॉर्ट ऑफ असं झालं. तर उमेशनी डोक्याला हात लावला, अरे म्हणला तुला काय कळतं का नाही. पण तालीम नाटक सुरू असताना उमेश तुला भेटला. उमेश तुला कुठे भेटला? भरतनाट्य मंदिरला भेटला. तर तो 10वी पास करून आला होता. तुमची आधी ओळख नव्हती? नाही, अजिबात नाही. तो सचिन कुंडलकर हे 2 जण मला तिथे भेटले. भरतनाट्य मंदिरचा एक कोर्स, अभिनय नाट्य प्रशिक्षण वर्ग असा एक तो कोर्स असतो. म्हणजे असो, आता ती इतकं बिटवीन द लाईन्स आहे याच्या बोलण्यामध्ये, मी जर त्याला नीट ऐकलं तर सगळं कळतं. तर बहरहाल आम्ही तिथे, पण मी बजाज ऑटो सोडून तिथे गेलो होतो. बजाज ऑटोमध्ये मला प्रॉपर नोकरी लागली होती वाळूजला. त्या काळात म्हणजे मी 19 वर्षाचा होतो. अरे बजाज ऑटो म्हणजे उत्तम. बजाज ऑटो म्हणजे तेव्हा 2400 रुपये हातात यायचे टेक होम सॅलरी सर, ज्युनियर इंजिनियर. आणि काय मजा, म्हणजे कॅन्टीनला मस्त ते हे मिळायचे डोनट वगैरे, एक नंबर. असं. पण मुद्दा असा की तर असं सगळं आतबट्ट्याचा व्यवहारच करत आलो, त्यामुळे मला त्याचं काय तसं हे काय फार हे नव्हतं. पण शेवटी फायनल नोकरी जी सोडली ती मिरची सोडली ना, रेडिओ मिरची. तर त्याचं असं झालं होतं की त्या मिरचीच्या नोकरीमध्ये असतानाच वळू करण्याचं सगळं तयार केलं. ती एक मोठीच कथा आहे, त्याच्यासाठी तुला खूप वेळ घालवावा लागेल, पुन्हा 2-4 वेळा बोलवावं लागेल. तर ते झालं. ते वळू नोकरीत असताना गेलं तर वळूसाठी 3-4 महिन्यावर सुट्टी पाहिजे होती. तेव्हा सुद्धा साहेबापाशी गेलो, म्हणलं असं पिक्चर करायचं आहे, तर मला सुट्टी द्या. ते म्हणले किती? तर म्हणलं असं किमान 4 महिने. ते म्हणले आज कुठं असतं का म्हणले तुला 4 महिने. हां. तर मी म्हणलं बरं, मग नाही आहे ना तुम्हाला, मला कळतंय म्हणलं नाही देत आहे, तर माझा हा राजीनामा. तर मी काय करतो, मी आत्ता जातो, मला पिक्चर करावंच लागेल म्हणलं आत्ता. तर हे घ्या तुमचा राजीनामा, मी जातो, 4 महिन्यांनी परत येतो म्हणलं, कारण तेव्हा मला नोकरी लागणार आहे परत. तर मी येतो,
मग तेव्हा तुम्हाला जर गरज वाटलं तर असेल घ्या. आणि जागा असेल तुमच्याकडे तर घ्या, मी काय गळ्यात पडणार नाही. काय बरं, तोपर्यंत मी असा इनडिस्पेन्सिबल झालो होतो तिथे, म्हणजे प्रामाणिकपणे काम करून मन लावून काम करायचं. तर आणि खूप काम करायचं म्हणजे. तर बहरहाल त्यामुळे त्यांनी मला सुट्टी दिली. अरे मी आणि विकास बेहल, आम्हाला दोघांना सुट्टी मिळाली होती. विकास बेहल इज फ्रॉम मिरची ॲज वेल. हां, 4 महिने दिली. हो 4 महिने. बरं. आणि सुट्टी दिली. मग त्यात तो तर सांगायचं त्यामुळे वळूबिळू झाला होता. आणि मग वळू झाल्यानंतर जयाजींनी उमेशला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तू, त्यांना गिरणी खूपच आवडला होता. मग त्यांनी सांगितलं की तू आमच्यासाठी सिनेमा कर, आता AB कॉर्पसाठी सिनेमा करायचा आहे. मग तो माझ्या शिरावरच बसला. बास म्हणला, तू आता नोकरी सोडते, आपल्याला पिक्चर लिहायचा आहे. मग सोड म्हणल्यानंतर हां विहीरच्या वेळेस तेव्हा नोकरी सोडली. मग हे सगळं धरसोड चालू असताना घरातनं काय तुझं म्हणणं होतं? काय नाही, म्हणजे वृषालीला सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या असुरक्षिततेचा एक पुरेसा अनुभव देत आलेलो असल्यामुळे ती सुद्धा सीझन्ड होती म्हणजे त्या अर्थाने. पण ती एक डॉक्टर होती, तिचा भरोसा होता, म्हणजे पूर्ण तिच्या भरोशाशिवाय झालं नसतं, तिचा भरोसा होता. मग थोडे मध्ये ताणतणाव तयार व्हायचे, नाही असं नाही, कारण पैसेच नसायचे ना, ते ठीक आहे. पण तिचा भरोसा होता की हा काहीतरी उटपटांग काहीतरी करणार. त्यामुळे हे सगळं एका बाजूला, हे आता ऐकायला छान वाटतंय मला. आता खूप छान वाटतं. पण एक तुमचा माइंडसेट लागतो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी. तशी बजाजमध्ये काम करण्याचा एक माइंडसेट आहे, माध्यमामध्ये काम करण्याचा एक माइंडसेट आहे, आणि तू अपडेट होत आलास म्हणून तर तू तिकडून मिरचीमध्ये खूप मोठ्या पोझिशनला होतास. हा जो माइंडसेट हा खूप वेगळाच आहे. याच्याशी कसं काय जुळवून घेतलंस तू, एकूण तुझा मूळ स्वभाव पाहता? खरं सांगू का, मला तू म्हणतोस तसं तो ना इंजिनिअरिंगचा माइंडसेट कधी कळला, ना मिरचीचा कधी कळला, ना सिनेमाचा कधी कळला. शपथ, म्हणजे अजिबात खोटं याच्यात काय नाही. मला नाही ते माइंडसेट वगैरे असं काही नाही. फक्त ते काम आत्ता ते समोर डोळ्यापुढं ते आहे, एकच तारा, तसं हे पार करायचं आहे. मग त्याच्यात मी असंख्य माणसं दुखावली आहेत, असंख्य न वागावं तसं वागलो आहे, चुकीचं बोललो आहे, खूप काय काय गोष्टी केल्यात, पण ते काम केलं आहे. म्हणजे हे त्याच्यातलं होतं की हर युक्ती प्रयुक्ती करून ते साध्य कर बुवा, ते कार्य तडीच जाऊ दे, कार्यनाश नको, असा एक त्याच्यामधला बाणा असायचा. पण माझ्या केवळकरणीमुळे अनेकदा कार्य अशी सगळी चालली आहेत, वरती उभं राहते, ती बदाक्कन खाली पडण्याचे प्रसंग खूप आले आतोनात. म्हणजे मीच माझा सगळ्यात जास्ती मोठा शत्रू त्या अर्थाने होतो. याचं कारणच ते की मला ते माइंडसेट कळतच नसत. म्हणजे प्रगाढ अज्ञान होतं आणि काही कळायचं नाही, फक्त हेडस्ट्रॉंग. पण एखादं म्हणजे धावत सुटायचा टाईप. एखादं सांगू उदाहरण असं काय झालं होतं की आता तुला वाटतं की ते चुकलं आपलं, पण तेव्हाला कितीतरी रे गोष्टी, म्हणजे अशा काही गोष्टी सांगता येतील मला. म्हणजे ज्या माणसांबरोबर तुम्ही काम करताय त्याचे कष्ट काय चालले, तो किती काम करतोय, काय करतोय, ते न बघता वाटेल तसं त्याला बोलणं, का तर त्यांनी एक नाही काहीतरी गोष्ट तुझ्या मनासारखी केली, अशा अर्थाचं. मग ती दुखावतात माणसं असं. त्या अशा गोष्टी, आणि हे सगळं मी अनवधानानं केलेलं आहे. म्हणजे असं कधीच हेतुतः माझ्यात एक चांगली मला मुद्दाम नाही. माझ्या मनामध्ये नेहमी ते जो जे वांछिल तो ते लाहो हे सगळं निनादच असतं की बाबा मला मजा वाटते इतर लोकांचा उत्कर्ष पाहण्यात आणि बरं वाटतं. त्याच्यात एक असं असतं की आईला हा मदत करेल आपल्या वाईट दिवसात, याचं भलं होतं. हां, म्हणजे तुमचे वाईट दिवस येण्याची बऱ्यापैकी शक्यता जास्त आहे. त्यामुळे इतरांचे पटापटा उत्कर्ष होऊ दे की जेणेकरून ते आपल्याला मदत करते. तुला सांगतो मी माझ्या मित्र, हाईट ऑफ इनोसन्स आहे. नाही हाईट ऑफ प्रॅक्टिकॅलिटी आहे. पण करतात का मदत? हो, म्हणजे आजपर्यंत तशी त्या अर्थाच्या मदतीची गरज नाही, पण ते आजूबाजूला माणसं आहेत त्यामुळे तुम्ही बिनघोर उड्या पण मारता ना सरकेबल, असं काही तुम्हाला चिंता करत बसायची गरज नाही वाटत. मग असं तू जेव्हा नाटक करायचास आणि मग तू वळूमध्ये आला, तुला ऍक्टिंग करायची होती का लेखनामध्ये जास्त अंग होतं? नाही, मला उपजत असं आतून एक ऍक्टिंगचं हे होतं, आधीपासून जाणीव होती की म्हणजे जाणीव होती, अहंकार होता. काही दिवस खूप दिवस अहंकारच होता. तर मला वाटायचं माझ्यासारखे कोणच नाही. हां, नंतर खूप उशिरा कळलं की अरे खूपच मिडिओकर आहे. आणि पण बाजार सगळा मिडिओक्रिटीचाच असल्यामुळे तुम्ही पण तुमचंही कौतुक होऊन जाईल बा असं. नाहीतर काय म्हणजे. मग लेखनाकडे कसं वळालास तू? हे काय म्हणूया आपद्धर्म म्हणजे किंवा
अगतिकता, म्हणजे गरजेतून परिस्थिती, गरजेतनं असं. म्हणजे सिनेमा करायचं ठरलं. आता सिनेमा करायचं तर कसं करायचं, तर शॉर्ट फिल्म्समध्ये मी थोडी लुडबुड केली होती संहितेमध्ये, काय काय गोष्टी केल्या होत्या. त्याची क्रेडिट नव्हती दिली उमेशने मला, पण ते केलं होतं मी. नाटक लिहायचो, मात्र एकांकिका करायचो आम्ही, एकांकिका एकत्र करायचो. उमेश त्यात काम करायचा, कधी संगीत करायचा वगैरे. तर सिनेमा लिहायची वेळ आली तर मग मी म्हणलं मी लिहितो. तर तो म्हणला छे अरे ते वेगळं असतं म्हणला, पटकथा ही वेगळं, ते तुला नाही जमणार. म्हणजे हां, कारण इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर लोक शिक्षण लोकांना एक इतके मस्त भ्रम देतं की अरे बापरे वा, असं माझं एक मत आहे. पण असो, जास्ती जेवढं शिकाल तुम्ही तेवढे तुम्ही स्वतःपासून दूर जाता. तर मी म्हणलं बाबा मी लिहितो, काय तुला आवडलं तर हो म्हण, नाही आवडलं तर टाकून दे. हां, म्हणजे मला तर माझ्या लिखाणाची काही किंमत नव्हतीच फार. हां, त्याच्या अर्थानं काय फार मोठं मोलाचं मी लिहितो किंवा असं काही नव्हतं, पण मी करू शकतो असं त्यातला एक काटा होता. तर मग ते लिहिलं, ते आवडलं, मग त्याला ते वळू. हां, तिथून लिखाण. हां, मग तिथून चालू झालं. मग तिथून चालू झाल्यावर तो त्याला हे आवडलं, तो मागच दरवेळेस लागला. त्यांनी लिहून घेतलंय म्हणून मी लिहिलंय, अन्यथा मी अजिबात एक चकार शब्द लिहिला नसता. हे उमेश डोक्यावर बसला आणि त्यांनी लिहून घेतलं. विहीरसारखं लिखाण, हायवेसारखं लिखाण, देऊळसारखं लिखाण, अन्यथा मी नसतं लिहिलं. पण कुठल्या कुठे गेलं लिखाण? हो, वेगवेगळं आहे आणि पूर्ण वेगवेगळं आहे आणि वेगळं आहे. त्या अर्थानं त्या पद्धतीच्या लिखाणाचं म्हणजे त्याच्या मगदुराबद्दल आम्हाला अदमासच नाही, आमच्या प्रेक्षकांना अथवा म्हणजे खरोखर नाही. म्हणजे ते काय विषय कशा पद्धतीने मांडलेत, काय केले, तर तू जसं म्हणला की बिटवीन द लाईन्सवालं, तर तसं आम्हाला तो आशय नीट वाचता येतो का नाही याच्याबद्दल खूप शंका वाटते. आणि त्याचं काही फार कौतुक झालं नाही, म्हणजे होत नाही त्या लेखन नावाच्या गोष्टीचं. अनेकदा मला असं खरोखर अप्रूपानं असं वाटलेलं आहे की अरे क्या लिखा आहे यार, बरं वाटलंय. कारण नाहीतर मी तर खूपच टीकाकार आहे, मला माझं काहीच आवडत नाही, खरंच सांगतो, शपथ मला नाही आवडत. म्हणजे खूप मीडियाकर मी करतो असं माझं मत आहे. अभिनयाच्या बाबतीमध्ये अनेक बेसावत जागी मी चांगलं करतो. मग मी जेव्हा जागृत असतो तिथं माझा इतका अहंकार बाचा येतो असं माझं मत आहे, आणि तो सगळा माती करतो. तर तो जिथं नसतो तो जिथं मी शिथिल करू शकतो किंवा करतो, होतो आपोआप, तो कुठं होतो, जरा छान माणसं भेटली, जरा हसायला जागा मिळाली, गप्पा मारायला, की मग तो निघून जातो. मग तुम्ही तुमच्या देऊळमधल्या तुझ्या अभिनयाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुला तो कसा दिसतो? मनापासून केला होता तो अभिनय, कारण तो माणूस पाहिला होता मी. म्हणजे माणूस पाहिला काय, चित्रपट लिखाणाच्या प्रोसेसमध्ये मी पूर्ण चित्रपट पाहू शकतो, पूर्ण अगदी फ्रेम टू फ्रेम ॲज सच. आणि तो पाहून झाल्यामुळे मला एक खूप असं वैराग्य येतं की आता मी तर पाहिलंय, आता पुन्हा कशाला करायचं हे शूट बीट. कारण शूटिंगची खूप भीती बसली होती. अरे खूप भीती बसली होती त्या इन्स्टिट्यूटच्या दिवसापासूनच. भीती म्हणजे रिसोर्सेसच नाहीत चांगले, सतत हे पैसे कमी पडतील, तो बसेल हटून, तो म्हणेल माझे पैसे द्या तर मी येतो, हे उपलब्धच होणार नाही साधन, तेच मोडून पडेल, एक ना दोन. हां, अशा अनंत अडचणी सतत, आणि रिसोर्सेस खूप कमी तुटपुंजे सतत. मराठी सिनेमा म्हणल्या की तर त्यामुळे त्या शूटिंगची भीती वाटायची. लिखाणाचं कसं आहे, आपलं आपण करायचं, साधनं नाहीत काही फार, तुमचं मन, विचार आणि बस, फार तर कागद पेन, या पलीकडे काही नाही, साधन लागत नाही त्याला. ही म्हणजे साधनांची जुळवाजुळव करताच म्हणजे जीवाची. तू जो देऊळ बघितला होतास लिहिताना तसाच आला होता? नाही, तसं नाही झालं, कॅरेक्टर तशीच राहिली, पण त्याचं जे त्याची चित्रभाषा ही उमेशची असते. हां, आणि ती मला नेहमीच चकित करत राहिलेली आहे. हां, कारण मी त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी गावंढळ आहे. म्हणजे मला तेवढा परिपक्व नाही किंवा मी त्या पद्धतीने बघू शकतो, पद्धतीने विचार. हां, तर ते व्हिज्युअलायझेशन खऱ्या अर्थाचं जे म्हणतात, जी चित्रभाषा त्याला एक द्यावी लागते, ती भाषा देण्याचं काम उमेशचं ते. आणि त्याच्यासारखं मला नाही वाटत, माझ्या पाहण्यात नाही कोणी. ज्या मुलाला असं वाटत होतं की मला अभिनय येतो, मग पुढे असं वाटलं की आपणच अभिनय करू शकतो, त्या मुलाला नॅशनल अवॉर्ड मिळाला नंतर, अभिनयातच मिळाला आणि लेखनामध्ये सुद्धा. पण देऊळनं कुठं सगळं घेऊन गेला तो. त्यावेळेला तुला काय वाटत होतं? राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मिळाला, काय नाही, मजा वाटली. पण मी शवासन करत होतो आमच्या
गुरुजींच्या इथं शवासनात पडलो तसा. तो उम्या खूप एक्सायटेडली आला आणि उमेशनी सांगितलं की तू आता शवासनात देतं कसं काय माणसं बोलणार ते हेच आहे ना, शव म्हणूनच पाडायचं आहे, त्याला काही जाणीवा नाही असं अपेक्षित आहे. असं अपेक्षित आहे. तर मी उठेस्तवर वाट बघितली बिचाऱ्याने. आणि त्याच्यापाशी धैर्य खूप आहे, हां संयम खूप आहे. त्यामुळे तो संयमाने धैर्याने बसून राहिला. आणि मग मी उठून आल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की अरे असं असं आहे. तर 2 म्हणजे सुवर्णकमळच मिळालेलं आहे चित्रपटाला अशी मला अंतस्थ बातमी मिळाली आहे. फक्त कोणाला सांगू नका असं म्हणालेत. मी म्हणलं करेक्ट असं म्हणलेत ना, कोणाला सांगू नको, काही खरं नसतं या गोष्टीचं, काही खरं नसतं. तोपर्यंत आजपर्यंत म्हणजे आपण वाट बघत होतो का याची, माहिती तरी होतं का आपल्याला आज डिक्लेअर होणार आहे किंवा काय, माहिती नव्हतं ॲब्सोल्यूट. अच्छा हां. तर मग कशाला म्हणलं तू नको ते डोक्यात खूळ घालतोय वगैरे. तर मी आय वॉज सो सुपर कूल अबाउट दॅट की अपेक्षाच नव्हती कुठली, कधीच नव्हती, अजूनही नसते मला अपेक्षा. पण जे काही चांगलं त्याचं घडतं ते अचानक, म्हणजे मला तर असं वाटतं की काम करावं, विसरून जावं, मग विसरून जावं, मग अचानक त्या कामानं काही जर फुलवलं तर त्याचा बुके घेऊन कोणी अचानक दारी आला तर अरे काय सांगता, मग तो म्हणतो अहो तुमचाच हात आठवा, मग असं होतं. तर असं स्वतःला पुन्हा भेटणं ते बरं पडतं. नॅशनल मिळाल्यानंतर, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ऍक्टर म्हणून काय फरक पडला आयुष्यात? काय नाही फरक पडला. काय फरक पडतोय म्हणजे कामं जास्त आली, ऑफर्स जास्त आल्या, नाही मला मानधन वाढलं? नाही असं काही, तसं काही होत नाही. म्हणजे आपल्याकडे एवढी काही आवडलं कोणी किंमत देत नाही आणि देऊही नाही, म्हणजे काय ठीकच आहे. असं काय असतं त्यात, एक त्या कामाबद्दलचं मिळालं बक्षीस तर ते झालं. त्याला गव्हर्नमेंटसुद्धा फार पैसे देत नाही, तर मॉनिटरी किंमत नाही तशी, म्हणजे ती जी मेडल देते ती सुद्धा नंतर गंजतात. म्हणजे शासनच त्याला किंमत देत नाहीये तर तुम्ही कुठे त्याला जास्त किंमत देता. त्यांनी काय होतं, नुसतं निवेदक बाईला 2 ओळी जास्त बोलावे लागतात. अरे एवढं असतं का ते? हे असंच असतं. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात म्हणून तुमच्यासाठी कोणी भूमिका लिहित नसतं. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात म्हणून तुमच्यासाठी म्हणून काहीतरी एक प्रोजेक्टची कल्पना केली अथवा तुम्हाला त्यात घ्यावं असं काहीही होत नाही. हे चांगलं आहे का वाईट आहे? एकापर्यंत चांगलं आहे. का काय म्हणजे स्ट्रगल वाढत जातो. जेवढा तुम्ही स्ट्रगल किंवा तुमची काय म्हणतात त्याला, एक कष्ट तुमचे वाढतील तेवढं अजून सोनं तप्त होऊन चांगलं निघेल कदाचित. किती तापायचं किती आहे हा प्रश्न आहे. पण तुमचा समाजच तसा आहे. तुम्हाला आहे का सांस्कृतिक गोष्टीची चाड आणि जाण? नाही आहे. तर कशाला उगाच आव्हानायचे कुठल्या साहित्यिकाबद्दल? आत्ता हे आमच्या मावशी बोलल्या आजी, तेव्हा कुठं अगदी त्याचे सगळे बाब आहे ते नीट चिंतन मनन केलं का त्या भाषणाचं कोणी? त्याचं कधी कोणी आचरण करेल का? त्या भाषेबद्दल नेमकं तुम्हाला खरंच किती ममत्व आहे? त्या भाषेमधनंच तुम्ही स्वतःचा शोध घेता का? असे प्रश्न विचारायला पाहिजेत ह्या सगळ्या सांस्कृतिक आणि राजकीय सत्तेतल्या माणसांना. असा काही व्यवहार कुठं घडत नाही. इव्हन जे मोठे दर प्रत्येक अगदी मराठी भाषा गौरव दिनाचे व्हॉट्सॲप लगेच येतात, पाठवतात, सकाळी उठले ते पाठवणारे लोक, ते सगळ्यांना हे करायला पाहिजे की किती वाचलं तुम्ही मराठीमध्ये, ही नेमकी मराठी भाषा ही काय आहे, तुम्हाला कळतं का? तुम्हाला काही त्याबद्दल नेमकं काय वाटतं सांगा बरं. अहो तुमचं अस्तित्वच त्या भाषेच्या म्हणजे वरती आधारित आहे. अन्यथा तुम्हाला जाणीव कशी झाली असती की मी आहे असं शब्दच वापरता ना. त्यातनं तयार होणारं जे काही नाद आहे, त्यातनं जो तयार होणारा जो अनुभव आहे, भाषा अनुभव पण साकार करते. तुला कळेल कसं की आत्ता हो काय सुंदर काम केलं, हे कळेल कसं? तुला ती भाषा येते म्हणून तर कळतं. सुंदर काम केलं तर तू व्यक्त होण्यासाठी ते माध्यम तुला आहे वगैरे. तर अशा अर्थानं भाषेकडं आम्ही बघत नाही. त्यामुळे साहित्य वगैरे हा व्यवहार आमच्याकडनं कमी होतो. म्हणजे आम्ही करंटे होत गेलो. ह्याचं कारण असं तंत्रज्ञान वाढलं, भांडवलशाही व्यवस्था, अर्थव्यवस्था आली, बाजार अर्थव्यवस्था आली. त्यानं आमच्याकडे मूळ प्रश्न दारिद्र्याचे होते, तर ते दरिद्र घालवावं बुवा अनेकांचं. मला हे तर वाईट का वाटतं? मला वाईट वाटतं एखाद्या नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या माणसाचं, कलाकाराचं पुढं त्याला जेव्हा त्याच्या साजेशा भूमिका दिल्या जात नाही, ते येतच नाहीत. कारण कलाकाराला वाटच बघायला लागते भूमिकांची. हो तर काय. तर मला त्याचं वाईट वाटतं का? उपेंद्र लिमये, मिताली वराडकर, तू आहेस, असे अनेक, उषा जाधव आहे, असे खूप उत्तम आपल्याकडे ॲक्ट्रेस आणि ॲक्टर आहेत की ज्यांना नॅशनल आहे.
पण त्यांना त्यांच्या ताकदीची कामच मिळालेली नाही आहेत. नाही, कारण तो व्यवहार वेगळा आहे ना हो. चित्रपट कसा तयार केला जातो मराठीतला? कोणाला तरी तुझ्यासारख्या ज्याच्यापाशी पैसा आहे अतिरिक्त त्याला तुझ्याकडे पण आहे, मला माहिती आहे. शक्कर मेरे को मालूम आहे तू काय दबा के बैठा आहे वो. माझ्या सिनेमात मी नक्की घेशील कॅमेरावर बोलतोय म्हणजे काय लोक ऐकणार आहेत. असो तर तो असं तो असतो. तू मानधन सांगशील मी म्हणेन ऐसा नाही करते. तर म्हणजे पापाच्या दिकटीवर एक दूध ग्लास पाजून आहे का नाही. तर सांगायचं कारण म्हणजे मी येतो तुझ्याकडं, कारण तुझी माझी ओळख काढतो मी काहीतरी, म्हणतो असं असं पिक्चर करा आहे तुला फुल. मग तू म्हणतो किती बजेट साधारण वगैरे, मग मी सांगतो काय काय बजेट, मग त्यात माझे ह्याचे असं सगळं प्रोजेक्ट तयार करतात आमच्याकडं. मनापासून चित्रपट तयार करणे ही गोष्ट अतिशय अवघड आहे, फार कमी लोक करतात. आणि मग चित्रपट तयार करण्यामध्ये पैसा मिळत नाही. ओहो, इथे महाराष्ट्रात तरी असं माझं मत आहे. हां, तुम्ही प्रोजेक्ट केली आणि ती चातुर्याने केली तर अतोनात पैसा मिळू शकतो. मग हिंदीमध्ये काय होतं, सिनेमे होतात? हिंदीचं हे असं कंपॅरिझन खूप चुकीचं आहे, कारण ते मी व्यवसाय म्हणून म्हणत नाही की त्याचं हे म्हणत नाही. अप्रोच काय असतो त्या लोकांचा? त्यांना सिनेमा करायचा असतो की त्यांना प्रोजेक्ट करायचा? त्यांना प्रोजेक्ट करायचे असतात, कारण त्या म्हणून तर ते पैसे कमवतात. त्यांना कुठे सिनेमा करायचा? ते सिनेमा करणारी लोक ती होती ना मध्य काळात, किंवा ती असतातच, प्रत्येक काळामध्ये असतात, पण त्याची आम्ही फार दखल घेत नाही. मग ते ही जी तू नावं सगळी घेतोय आता अवॉर्ड विनर वगैरे, ती त्या भागातनं येणारी मंडळी बऱ्याचदा असतात. पण तिकडे गेल्यानंतर त्यांना लक्षात येतं की उपजीविका चालत नाहीये. मग ती इकडे चपडप करतात. मग इथे त्यांना मान द्यायचं कारण नाही ना. इथे आम्हाला नकोच आहे नॅशनल अवॉर्ड. कोणी सांगितलं तुम्हाला ते मिळवत बसायला? इथं आम्हाला पाणक्या पाहिजे, हे पाणी उचलून तिथं टाकायचं. तर तू आम्हाला म्हणशील की नाही नाही मला इलेक्ट्रॉनिक्स येतं. कशाला? अरे ही मोठ वाढायची फक्त. असं ते आहे. त्यामुळे त्या नॅशनल अवॉर्डची किंमत नसते मुख्य या व्यवहारात, आणि जे साहजिक आहे. म्हणजे हे तुम्ही समजूनच घेतलं पाहिजे. तुझ्या लेखी चित्रपट आणि प्रोजेक्टमध्ये काय फरक काय आहे अप्रोचमध्ये? कला काय होतं आपल्याकडे? कला आणि उपजीविकेचं साधन ह्याच्यात जो फरक आहे तो, अच्छा, एक आहे कला निर्मिती. आता कला निर्मिती ह्याच्यामध्ये निर्मिती मागचा आनंद ही सगळ्यात मोठी कमाई आहे. करेक्ट. हो, त्याचा जो प्रवास आहे, ती प्रोसेस जी आहे, ती प्रक्रिया चालू असतानाचा जो काळ आहे तो त्या आनंद निर्मितीचा काळ आहे. करेक्ट. त्याच्यानंतर जे तयार झालेलं जे आहे त्याचा आनंद इतर कोणीतरी घेणार आहे, पाहून, त्याला पारितोषिकं देऊन. पारितोषिकं देणारे सुद्धा एका परीनं तो आनंद मला हेच आवडलेलं आहे म्हणून मी म्हणजे स्वतःची सत्ताही प्रस्थापित करत असतात. तर ती इतरांना आनंद दिला जाईल, म्हणजे इतर आनंद घेतील त्यात, असं ते आहे. आणि त्या बाबतीचे बऱ्याच लोकांना तो आनंद तयार होत नाही जिथे जेव्हा ते कलाधर्मी असतं तेव्हा. कलाधर्मी गोष्टी आम्हाला फार पचनी पडत नाहीत, त्या कितीही गुणवत्तेच्या असल्या तरी. कारण त्या म्हणजे तशी समजूत किंवा तसं आमचं शिक्षण नाही, तसं आम्हाला घडवलं जात नाही. आमचा त्याला काय म्हणता येईल, त्याला भावनिक बुद्ध्यांक, इमोशनल इंटेलिजन्स ज्याला म्हणता येईल, तो घडवला जात नाही. आमचं शिक्षण तसं नाही आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी कळत नाहीत. कलेला कसं सामोरं जायचं, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा. तुम्ही जर गेलात वेरूळला तर सगळे नुसते आता हां इथं ते मस्त हॉटेल आहे, तिथं मस्त जेवून जा, असं पहिलं तुम्हाला निरोपी येईल, तिथला नातेवाईक सांगेल. कोल्हापुरात गेलं तर तुम्हाला काय पाहायचं आहे काय नाही, तिथलं आर्किटेक्चर किंवा तिथल्या सगळ्या चित्रकलेचा जो वारसा आहे त्या शहराला, त्याच्याबद्दल कोण किती लोक बोलतात, मला नाही वाटत बोलत. आणि आपल्याला काही त्याचं भान नसतं, माहिती पण नसते. आता हे जर सगळं उपसायचं म्हणलं म्हणजे तुमच्या फक्त पूर्वसुरींनी किती काम केलेलं आहे ग्रेट, ते करत बसायचं म्हणलं तर एक लाईन लिहायला वेळ मिळणार नाही इन्स्टावर आणि याच्यावर. अरे काय मजा आहे, म्हणजे इतकं काम केलेलं आहे श्रेष्ठ. आणि आम्ही कसे करंटे होत चाललो त्यांचीच नावं घेत. तिथे ज्या प्रभृती झाल्या, सगळ्या विभूती झाल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विभूती आमच्याकडे तयार झाल्या, त्यांची नावं घेत आम्ही आत्ता भांडतो आहोत. आणि ती भांडणं करण्यामध्ये ना धड त्यांचा पण आम्ही आकलन नीट केलं आहे, ना आत्ता वास्तवाचं आकलन केलं आहे, ना त्यांचा वारसा पुढे नेतो आहोत. काही होत नाही असं. लेखक म्हणून ह्या सगळ्यावर कसं व्यक्त व्हावं? या सगळ्यावरती लेखक म्हणून चित्रपटाचा लेखक या अर्थानं एक आता प्रस्थापन झालेलं आहे. मग चित्रपट लिहायला पाहिजे, पण चित्रपट तयार करणं मराठीमध्ये ही इतकी दुष्कर गोष्ट आहे.
बरं ती दुष्कर अशा अर्थाने पुन्हा तुम्ही जर त्यात अर्थपूर्ण काही लिहाल, त्याहूनही पुढे जाऊन काहीतरी विधान करू पाहाल, हां, तर आता म्हणजे ह्याच्या भावना दुखावतील, त्याच्या दुखावतील, सगळ्याच्याच भावना दुखावतील. हे असं अगदी टचटचून असं फुटू पाहणारं गळू हे करून ठेवलेलं आहे या सगळ्या राजकीय व्यवस्थेने. आमचं समाज म्हणून त्यांनी कळप बांधलेत आमचे वेगवेगळे, आणि त्यांना असं ठसठस त्या भावना देऊन ठेवलेल्या आहेत. म्हणजे जरा कोणी काय बोललं की ह्यांनी म्हणायचं दुखल्या दुखल्या भावना, आपल्या दुखल्या, किती दुखल्या भावना म्हणायचं, असं ते करून ठेवलेलं आहे. मग अशा वातावरणामध्ये मोकळेपणाने इथं विनोद कसा घडेल, त्याची कशी प्रगती होईल, मग अंगविक्षेप आणि काहीतरी शाब्दिक विनोद करत आम्ही पुढे जातो, जिथं आमच्या विनोदाची परंपरा इतकी थोर आहे. मग इथलं कविता अत्यंत रला ट लावत, आता असे नामचीन कवी आहेत, आता गर्दी करतात कार्यक्रमाला त्यांच्या लोक, असे कवी तयार होतात, जिथे की म्हणजे ये मराठीची ये नगरी असं लिहिणारे ज्ञानेश्वर कुठे, की जिथे भाषेचं म्हणजे त्याचे अलंकार आणि त्याचा वापर ह्याचं इतकं समृद्ध दर्शन आहे ज्ञानेश्वरीमध्येच. तर हे सगळं किती म्हणजे असं विसंगत वाटायला लागतं ना बोलणं. अगदी मला अनेक प्रश्न आहेत, मी त्या कलेकडे नंतर येतो. याच्यामध्ये लेखक म्हणून जेव्हा तू ह्या सगळ्याचा विचार करतोस, मला तुझ्या बोलण्यात खूप हे वाटतं, म्हणजे नैराश्य वाटतं की हे सगळं आहे, आणि ते खरं आहे. म्हणजे मी पण समजू नैराश्य म्हणजे तो करंटेपणा वाटतो मला, करंटेपणा. मग लेखक म्हणून तू थांबतोस लिहायचा? हो, थांबतोच. हे केवढा मोठा लॉस आहे मग सोसायटी म्हणून. कसलं काय लॉस? मी कुठे एवढा महत्वाचं नाहीये, असं काही लॉस बीस नसतो त्या, असं काही मला अजिबात वाटत. एक चित्रपट निर्मिती थांबते ना मग, पण म्हणून काही थांबली समजा तर त्यांनी काही समाज म्हणून काही त्याचा समाज म्हणून कशामुळे काय असं काही अडत नसतं. तुमचं एक काहीतरी काय म्हणूया अर्थशोधाचं एक साधन कमी झालं, असाच एवढाच त्याचा. लिखाण थांबवलंच नाही, मी आता वृत्तपत्रात लिहितोय. नाही, पण सिनेमाचं थांबवलं नाहीये, करतोय प्रयत्न, चालू आहे, अर्थात चालू आहे. कलात्मकता आणि सिनेमा याबद्दल आपण मगाशी बोलत होतो, प्रोजेक्ट आणि चित्रपट. मराठी चित्रपटांची अवस्था आता गेल्या काही वर्षांपासून जी आहे, उमेश आणि गिरीश हे फार महत्त्वाचं नाणं आहे या सगळ्या इंडस्ट्रीमधलं, कारण त्यांनी एक आपला क्राऊड तयार केला. उमेश आणि गिरीशनी खूप चांगले सिनेमे दिले, चांगले सिनेमे कसे असतात हे सांगितलं. त्यामुळे तुमचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे या सगळ्या सिस्टीमवरचं. आणि आत्ता गेले काही वर्ष तुम्ही कुठेच नाही आहात. असं काय? एकीकडं 150 सिनेमे बनत आहेत, एकीकडे एक दिग्दर्शक वर्षाला 4 सिनेमे बनवत असतो, पण तुम्ही दोघे आत्ता कुठंच नाही आहात. काय करता तुम्ही आत्ता? सिनेमा नाही करत. का? कारण ते करणं अवघड झालं आहे ना. की एक काय आहे की सिनेमा म्हणून जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही अट्टहासानं आमच्याच मताचं करू पाहतो, आणि जिथे भांडवल असं म्हणतं की तसं नाही जमणार, आमचंही ऐकावं लागेल. बरं, असा तो संघर्ष आहे. आता हा संघर्ष सामोपचारानं मांडवली करून जे मिटवतात ते 4 काय 5 7 8 किती काढू शकतात चित्रपट. कारण त्याच्यामध्ये पण इथे काय आहे की देऊळ आता चित्रपट आहे, तर ह्याच्यामध्ये मी श्रद्धेविषयी जर बोलू इच्छितो तर त्याच्यात तुम्ही जर ते सगळं मऊ मऊ करून कोणाच्याच भावना दुखवू नये वगैरे असं सगळं करू पाहाल तर ते मिळमिळीत होऊन जाईल. म्हणजे सैराटमधला शेवट तुम्ही काढून टाका, काय राहिलं त्या चित्रपटात? मग एक म्हणजे रुटीन प्रेमकथा होईल असं. तर त्या भाषापर्यंत जाण्यासाठी, त्या विधानापर्यंत जाण्यासाठी चित्रपट करता एक प्रवास करतो ना, आणि त्याची एकूण तिथं त्याचा क्रिसेंडो ज्याला म्हणतात त्याचा असा परिपोष तिथं झालेला दिसून येतो. तर हे करण्याची सवलत तुम्ही ठेवली आहे का या समाजामध्ये? तशी आता काही फार मोकळं काहीतरी आम्हाला स्वीकारावं आम्ही, म्हणजे फक्त चांगला आणि वाईटचा प्रश्न नसतो, नवं काहीतरी बोललं जावं असं याची वाट पाहणारा समाज हा प्रगतिशील असतो. पण आता तुम्ही यापूर्वी जे सिनेमे केले, वळू असेल, देऊळ असेल, हायवे असेल, हे अतिशय उत्तमरित्या तुम्ही तो बॅलन्स साधत केलं. हो, केलं. म्हणजे तुम्हाला ते जमतंय. हो, म्हणलं तर या तिन्ही सिनेमामध्ये तुमचं म्हणणं आहे. नाही, त्याच्यामध्ये आमच्या बरोबर जे निर्माते आले, तर पहिला सिनेमा तर आम्हीच स्वतः नातेवाईकाकडे पैसे गोळा करून वगैरे तयार केला. पुढच्या याच्यामध्ये AB कॉर्प, तर त्या जयाजीनी स्वच्छ म्हणजे निमंत्रणच असं होतं की तुम्हाला वाटेल ते करा, त्यासाठी त्यांनी आर्थिक प्रावधान मदत केली. हां,
मग तिसरा सिनेमा जो होता देऊळ, तर तेव्हा त्यांनी पूर्ण मुक्त हे दिली होती. ते त्या निर्मात्यांचं मोठेपण आहे. आणि विनय गानू म्हणून जे आमचे चौथे निर्माते होते याचे हायवेचे, आणि त्यांचं मोठेपण आहे तो. त्यांनी मध्ये काही बोलणं केलं नाही आणि विश्वास ठेवला आणि करू दिलं. पण आता काय झालं की आता अशा पद्धतीचं जर नवं तुम्हाला मोठी कल्पना दांडगी करायची असेल तर तुम्हाला संस्थात्मक भांडवल लागेल. म्हणजे स्टुडिओ हे जे आहेत मंडळी कॉर्पोरेट, तर त्यांचं भांडवल लागेल. आणि मग तिथे खूप अधिकारी लोक बसलेले असतात, त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं. आता त्यांच्या ओंजळीने पाणी प्यायचं तर कदाचित म्हणजे माहीत नाही, ते नाही जमत आहे. त्यांच्याशी संवाद करणं हीच मोठी आवड. पण मला ना फार महत्त्वाचं वाटतंय हे आपण लक्ष द्यायला पाहिजे की गिरीश उमेश सारख्या जोडीला इतके वर्ष सिनेमा नवीन करता आलेला नाही आहे किंवा त्यांना काही कारणानं असेल, पण तो आला नाही आहे, हे केवढा मोठा लॉस आहे. आय डोंट थिंक इट्स अ लॉस, दॅट इज युअर हे. पण मला असं वाटतं की आला नाही आहे, आला नाही ही मोठी जोडी की जी. पण त्याच्यामध्ये काय, मी परत ते सांगतो ना की आमची ही कदाचित आमचा हा आडमुठेपणा आहे, तोही आड येत असेल. आम्हाला आमची जी कार्यपद्धती आहे म्हणजे कार्यसंस्कृती आहे ती कदाचित ह्या बाजाराला आवडत नाही. असं म्हणजे निगुतीनं करायचं, इतका वेळ घ्यायचा, शांत करायचं, ते जमत नाही. म्हणजे त्या गणितात आर्थिक कदाचित बसत नाही, व्यवहारात बसत नाही. अशा गोष्टी असतील. जे होतं ते चांगल्यासाठी असं एक असतंच. आता आपण इथं पुढे जाऊया. आता जे सिनेमे चालू आहेत मराठीमध्ये ते तू बघत असशीलच, माहीत नाही, म्हणजे तुझं नजर तरी ठेवत असेल काय येते काय नाही. सिनेमे खूप येतात, चालतात खूप कमी. आत्ताच्या या वातावरणाबद्दल तुझं निरीक्षण काय आहे? सिनेमे चालावेत, लोकांनी थिएटरमध्ये यावं, हो हे यायलाच वाटतं, पण येत नाहीत लोक. नाही येत लोक. म्हणजे ते दोन्ही आहे ना आता, की मुळात भाषेबद्दलची मी म्हणल्यासारखं ती आस्था आणि हे सगळा विषय. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना तर साध्या सामान्य माणसाला सहज चित्रपटाला जाता यावं असं पूर्वीची संरचना होती. हां, म्हणजे साधी थिएटर होती, सहज चालत चालत आपले लोक जात होते वगैरे वगैरे. आता ते सगळं झालं, त्याचे महालच झाले त्या मल्टिप्लेक्स. आणि ते वातावरण असं एकदम, त्याच्यातच निम्म्याहून जास्त जनतेला दरवाजा बंद झाला. तिथे जाण्याचं, त्या चकाचक मॉल आणि त्या ह्याच्यामध्ये जाण्याचं दबून घेत जातात ना लोक. नकोच म्हणतात यायला तिथे जायचं. आणि इथे भाषा महत्त्वाची ठरते की आम्ही महाराष्ट्रामध्ये तिथल्या त्या सगळ्या चकचकीत सगळ्या जिथे जिथे म्हणून असं म्हणजे पैशाचं जिथे जिथे प्रदर्शन आहे मांडलं गेलेलं आहे, तिथं भाषा नेहमीच इंग्रजी असते बघ. हां, मग तिथे मराठी माणूस अजून दबकतो. हां, त्याला तो व्यवहार, तो अनुभव समजतच नाही काय, म्हणजे ते आम्ही अजून कोशात जातो. मग त्याचा दुसरं एक काय म्हणता येईल त्याला रूप असं दिसून येतं की जिथे एकदम राडेच करतात मराठी तरुण काही वेळा, तो भाग वेगळा. पण सामान्य माणसाचं म्हणशील तू तर नकोसं वाटतं ते. मग ते काय म्हणतात की माझ्या घरात टेलिव्हिजनवर चित्रपट आलेला मी बघतो, बा आस्थेने बघतो, मराठीची माणूस चित्रपट मग तो बघतो आवडीने. बरेच लोक अजूनही बहुतांश. आणि बऱ्याच ठिकाणी तर ही संरचना सुद्धा नाही. म्हणजे आता जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये मल्टिप्लेक्स झाली, तो भाग वेगळा. पण जी साध्या थिएटरमध्ये सिंगल स्क्रीनमध्ये जो आपुलकी जी होती, किंवा जी सगळ्यांबरोबर मी अंधारात बसतो, काय प्रॉब्लेम नाही, मला सुरक्षित पण वाटत होतं, सगळे माझे बांधवच बसलेत माझ्या शेजारी, असा एक भाव होता. आता तो पण एक म्हणजे लॉस ऑफ काय म्हणा, एक ट्रस्ट डेफिसिट ज्याला म्हणता येईल. असं विश्वासाची पण एक थोडीशी वानवा आहे ना, की परस्परांवर विश्वास आमचा कमी झाला आहे. तर त्यामुळे सिनेमागृहाच्या अंधारात एकत्रित काही अनुभव घ्यावा हे जगभरामध्ये विरत चाललेलं आहे. ह्याची अनेक कारणं असतील, समाजशास्त्रीय आणि अदरवाईज ऑल्सो, त्याचा अभ्यासक लोक करत असतील. पण मला असं वाटतं की माणूस एकटा महानगर माणसाला एकटं करत चालले आहेत. ती एकटं करत जाण्यामध्ये तो खूपच तीव्रतर स्वतःच्या आवडीनिवडीनुसार वागू लागला आहे. त्यामुळे समूहानं काही गोष्टी करणं ही अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि मराठी माणसाच्या बाबतीमध्ये तर जिथे प्रत्यक्ष सिनेमाला धंदा चांगला होतो अशी सगळीच गावं आपली महानगरं होत चालली आहेत ना. तर तिथे मासेस यावेत कसे, ते येण्याचा मोठा अटकाव आहे. आणि दुसरी तिथे मी समजा जरी गेलो तर मराठी सिनेमा मला काय देतोय हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे की नाही आहे काही त्याच्यात नवं काही नाही. काही प्रेडिक्टॅबिलिटी मराठी माणसाला खूप आवडते. हा एक माझं निरीक्षण आहे की जे
म्हणून आपली मराठी नाटकं खूप चालत आहेत बघा आता. काय नाही, ते काय होईल ते लगेच कळतं तुम्हाला. माहिती आहे पुढे काय होणार. हां, पुढं काय होतं लगेचच कळतं 15 मिनिटात 10 मिनिटात. नव्यातलं नवं नाटक येऊ दे. हां, ते जुनंच सगळं असतं, पण मग ते मला माहिती आहे बुवा, हा व्यवहार मला माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाटकाच्या व्यवहाराला अजून काही माध्यमाचा पर्याय नाही आलेला, मग ते जिवंत सादर करावं लागेल. त्याच्यामुळे पण तिथे जाण्याचा कल आहे, कारण बाकीचं सगळंच तुम्हाला घरच्या घरी पाहायला मिळतं. तर अशाही अनेक कारणांमुळे आता बोलता बोलता तू नाटकाचा महत्त्वाचा विषय काढलासच, तर नाटकाला गर्दी केवळ या जिवंत कलेमुळे होतीये? नाही, अनेक कारण आहे त्याच्यात, की तिथे जो माझं जे निरीक्षण आहे, म्हणजे ते पूर्ण चूक आणि वेडगळ असू शकेल, पण जो कर्ता समाज आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो सगळा वयस्क समाज तिथे जातो. सगळी वयस्क मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी असतात बहुतांश. तरुण माणसं खूप कमी सापडतील तुम्हाला, आणि ती जी जात आहेत कारण त्यांच्याकडे क्रयशक्ती चांगली आहे आणि ती नाटकाची महागडी तिकीट घेऊ शकतात. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना ते जे वातावरण आहे ते एका परीनं सांस्कृतिक वाटतं आणि त्यांचं सांस्कृतिक पोषण होतं तिथे, म्हणून ते तिथे जातात. खूप बाहेर जगामध्ये वावरत असताना त्यांना एक प्रकारचा सांस्कृतिक करंटेपणा, म्हणजे ते जे असायचं ना आजूबाजूला वातावरण सगळ्याच, म्हणजे सणाच्या वेळेस म्हणा, ह्या म्हणा, त्या सगळ्या बाबतीत एक उपरेपणा येत चाललेला आहे. कारण इकडे तिकडे लहान पोरगं सुद्धा ते इंग्रजी बोलू लागलेलं आहे, आजूबाजूचा दुकानदार लगेच हिंदीच बोलू लागलेला आहे. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये जेव्हा ह्या पद्धतीचं एक काय कसं म्हणूया विरलेपण यायला लागतं, त्यानं माणसाच्या जगण्यावर किती परिणाम होतो हे समजून घ्यायची गोष्ट आहे खरं तर. आणि मला ते हरघडी सगळीकडे दिसतं. आमचा शिक्षणाचा व्यवहार जसा इंग्रजीमधनं व्हायला लागला तसं तुमच्या घरातला संवाद हे होत गेला. मग आता पुढच्या पिढीला नाहीच आहे काही त्याचं पडलेलं, ना तुमच्या साहित्याचं पडले, ना तुमच्या संगीताचं पडले. तुम्ही आपले स्मरणरंजन करत बसा, कारण तुम्ही जुने पूर्वी जन्माला आलात म्हणून. पण नव्यांना त्यात उत्सुकता वाटावी, हे करावं, की अशा पद्धतीनं सगळा व्यवहार व्हायचा असेल तर त्याच्यात नवनवे प्रयोग घडत राहावे लागतात, त्याला नवी नवी ऊर्जा देत राहावी लागते. आणि त्यासाठी कोणीतरी आयुष्य खर्ची घालावी लागतात, अभ्यासासाठी, प्रयोगासाठी. आणि ती काही आत्ताच्या काळामध्ये फार परवडण्यासारखं नाही आहे कोणाला, त्यामुळे ते कोण करताना दिसत नाही. कारण गुगल आल्यामुळे तुम्हाला अभ्यासाची त्या अर्थाने गरजच नाही. हां, आणि आमचं शिक्षण तसंही माहिती देण्यासाठीच होतं, तर ती माहिती मिळायलाच लागली. त्यामुळे मग शिक्षण म्हणून जो बाकी व्यवहार होता खरं तर, की बाईंना आदर द्यायचा किंवा काय जे काय असेल ते, शाळेतली प्रार्थना, नेटकेपणा, शिस्त वगैरे, हे जे त्याचा आजूबाजूचे जे परिघातले जे सगळे शैक्षणिक विषय होते, तर ते पण त्याच्याकडे पण दुर्लक्ष त्यामुळे होत आहे. आणि मग आम्हाला जर माहितीच आहे तर ते शिक्षक पुन्हा जर सांगेल कशाला, म्हणजे उलट मीच सांगतो तुम्हाला ते तसं नाही असं आहे वगैरे, कारण मला गॅजेट चांगलं वापरता येतं. असं काहीतरी एक विचित्र होऊन बसलेलं आहे. त्या सगळ्याबद्दल खूप चांगली माणसं खूप चांगल्या ठिकाणी चांगलं काम करतायत त्याच्यामधनं. आणि हे काय प्रत्येक काळानुसार काहीतरी स्थित्यंतरण होतच राहतं. हां, आणि आपल्याला उगाच असं वाटत राहतं की ओ माझा काळ तो चांगला. तू मात्र नाटक करताना व्यावसायिक नाटक निवडलेलं नाही, मसाज सारखं नाटक आता करतोयस आणि काही म्हणजे वेगळा विषय, वेगळा प्रयोग घेऊन तू येतोस. तुला नाही वाटत असं की शेवटी नट आहेस ना तू, कलाकार आहेस तू, कलाकाराला लोकमान्यता हवी असते, कलाकाराला आपल्यातली ऊर्जा लोकांनी बघावी असं वाटत असतं. अशा वेळेला तुला हे मोह होत नाहीत की आपण अशा नाटकांमध्ये काम करावं जे? नाही, मोह म्हणशील तर मोह होतात, मोहाचा नाही प्रश्न. पण हे पहा, 50 लोक आले नाटक पाहायला आणि 500 आले किंवा 1000 आले, डझंट मॅटर. म्हणजे त्याच्यात आर्थिक व्यवहार एक वेगळा घडेल, पण मला मग काय मॅटर काय करतं, त्यातली गुणवत्ता मी किती प्रयोग केला. अच्छा, दॅट्स व्हॉट मॅटर्स. आता काय होतं, व्यावसायिक रंगभूमीवरती तुम्हाला प्रेक्षक शरणच सगळं करावं लागतं. तुम्हाला त्या पद्धतीचे सगळं जे काही उपचार आहेत ते सगळे करावे लागतात, व्यवहार. आता प्रायोगिक ह्याच्यामध्ये तसं नाही करावं लागत. तुमच्या मनातलं जे आहे, तू जे म्हणतोस तसं की व्यक्त होणं, तसं करता येण्याची मुभा तिथे आहे. मग ती तुम्हाला पूर्ण मुभा देऊन तुमचं पाहत बसण्याचा मोठेपणा असलेली माणसं कमी असतात, ती कमीच असतात, ती बघतात असं. नंतर ती तुम्हाला यथेच्छ तुडू दे, त्याचा प्रश्न नाही.
पण तो जो ती जी सहिष्णुता आहे कलेच्या बाबतीत विशेषतः ती आम्ही फार वेगाने हरवली. आणि त्याचं कारण मुख्य म्हणजे आमच्या राजकारण्यांनी त्याच्यामध्ये खूप ढवळाढवळ केली. म्हणजे राजकारण गेल्या काही दिवसामध्ये इतकं म्हणजे नकोसं वाटणारं झालेलं आहे. ते पूर्वी नकोसं होतं, पण तरीसुद्धा ते आबदार होतं, कितीतरी चांगली माणसं होती, त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह ठेवावा असं वाटावं असं होतं. आता तसं काही फार दिसत नाही. तू आता थोडंसं तुझ्या इतर कामाकडे येऊया. तू हिंदीमध्ये पण खूप काम करायला लागला आहेस आणि खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे दखलपात्र काम होतं आहे. तू साऊथमध्ये पण काम करायला लागला आहेस. तर साऊथमध्ये काय काम चालू आहे सध्या आणि ते कधीपासून करतोस तू? ते मी एक मल्याळम सिनेमा केला, श्याम पुष्करननी लिहिलेला. बरं. आणि मी आजवर कधी माझा कोणी जाहिरात करण्यासाठी किंवा एजंट म्हणा किंवा असं काही नेमलेलं नाही, कुठली संस्था किंवा काय नाही. तर घरबसल्या काम बघून आपल्याला जे येतं तेवढं आपण करतो. तर तसा फोन आला आणि श्याम पुष्करन, दिलीश पोथन आणि आपला फहाद फाजिल यांची भावना टॉकीज म्हणून एक सुंदर प्रोडक्शन कंपनी, आणि ते खूप सुंदर प्रयोग करतात. त्यांचे चित्रपट मी पाहतच होतो. तर एक दिवशी आम्हाला आमच्या परिचयाच्या फिल्ममेकर आहेत गीतू मोहनदास म्हणून, मल्याळमच. तर त्यांनी फोन केला, म्हणलं गिरीश अरे तरुण माणसं आहेत तर त्यांना तुला घ्यायचं आहे. अरे वा वा म्हटलं, मला ही माणसं आणि नावं मला लगेचच म्हटलं मी तयार आहे, सांगून टाक. आणि असं म्हणून मी गेलो. ते मल्याळममध्ये थंकम नावाचा सिनेमा केला. मग तो झाल्यावरती अचानक आला एक दिवशी फोन की बाबा तुम्हाला रजनी सरांबरोबर ते जेलर म्हणून पिक्चर आहे, तर ते रोल आत्ता फार काही नाही आहे रोल, पण पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहायचं आहे. तर असं आवडेल का तुम्हाला? आम्हाला कोणीतरी एक सिनियर जबाबदार माणूस पाहिजे, तर तुम्ही आलात तर आम्हाला आवडेल. मी म्हटलं रोल बिल जाऊ दे मग, ते काय करायचं आहे, त्यांच्याबरोबर मला राहता येते असं म्हणून ते जेलर. आणि हे तिसरं आता मी अल्कोहोल म्हणून एका तेलुगू पिक्चर करतो आहे, जो तरुण माणूस आहे डिरेक्टर, आणि तो प्रयोग करतो आहे तिथे तेलुगूमध्ये. हां, तर त्यामुळे खूप अनंत अडचणी आहेत त्या सिनेमामध्ये. मग तो काही मुख्य धारेतला चित्रपट नाही, पण मला आनंद वाटतो. जेलर मला तुझा अनुभव काय होता रजनी सरांबरोबर? अरे फार मजा होती, मस्त होतं. किती होतं शूटिंग? किती दिवस होतं? 5 दिवस होतं. पूर्ण 5 दिवस मी त्यांच्याबरोबरच होतो, म्हणजे सावलीसारखाच. बिंग मराठी तू आहेस म्हटल्यानंतर त्यांचं आधी मुळात मराठी प्रेम आहेच रजनी? हो आहे. ते मराठीत माझ्याशी व्यवस्थित बोलले. आमचे जॅकी दादा पण होते, मकरंद देशपांडे होते. जॅकी दादांनी ओळख करून दिली माझी की हा सुंदर लिहितो बरं का वगैरे. मग त्यांनी अगदी आस्थेने माझी चौकशी केली वगैरे. तर म्हणूनच ते आहेत ना, ते आहेत. ते इतकं म्हणजे आचरणातनं तुम्ही तुमची मूल्य दाखवून दिलीत ना की माणसं कुर्निसात करतातच, किंवा मग काही माणसापाशी उरत नाही समोरच्या, की तुम्ही आचरून दाखवा. ते असं आहे. म्हणजे करणी पाहिजे, वाणी नुसती नको. तर असं ते असल्यामुळे तिथे नतमस्तक व्हायला म्हणजे मजा. आम्ही तिघही जण, म्हणजे आता जॅकी दादाही एवढे मोठे आहेत आहे की नाही, त्यांचा एवढा मोठा विविध अनुभव. मकरंद देशपांडे ही इतके विविध अनुभव असलेले, किती नवे नवे प्रयोग, आणि स्वतःला सतत त्या आगीत टाकत राहणारे गृहस्थ. पण आम्ही तिघही जण खूप अगदी लहान मूल होऊन ते पाहत होतो की आता काय, म्हणजे अगदी आजोबा नाही म्हणता येणार, पण वडिलांच्या वयाचे गृहस्थ. आणि ते असं एकदम त्यांचा कॅमेरा बदलला की चालू झाला की काय पालट होतो. एरवी ते एकदम साधे असतात, पण ते खरंच आहे, सिनेमॅटिकच आहे ते. अर्थात आहेच. मग तुम्ही बघा ना तो चित्रपट, आता आम्ही आहोत ना ते दिसतो, तर हे प्रत्यक्ष डोळ्यावर दिसणं म्हणजे आम्ही ते मॉनिटर मागे बसलेलो असायचो, ते कसं करतायत ते बघून, आणि चाट व्हायला व्हायचं. म्हणजे ते असावंच लागलं. म्हणजे त्यांनी ते इतके वर्षाच्या मेहनतीतनं घडवत नेलेलं आहे. तू खूप, आम्हाला तरी असं वाटतं की तू अतिशय उत्तमच काम करत आलेला आहेस. म्हणजे हिंदी असू दे, मराठी असू दे, किंवा इतर भाषांमधले चित्रपट असू देत. पण तुला तुझ्या आठवणीतले कोणी दिलेली शाबासकी एखाद्या मोठ्या कलाकारांनी की तुझ्या कामावर आठवते का, की सांगतील की त्यांनी मला सांगितलं की तू छान काम करतोस आणि मला मस्त वाटलं की? हो, म्हणजे असे बरेच आहेत आठवणी. पण मला जे अप्रूपाचं वाटतं ते म्हणजे बळू चित्रपट तेंडुलकरांनी पाहिला, आणि मग उमेशनी ओळख करून दिली माझी की मी तो लिहिला आहे. मग मी पाय पडलो, तसं छान म्हणून नुसतं पाठीवर हात फिरवला होता. तर ते खूप असं अजून तो स्पर्श मला जाणवतो. किंवा आता परवा मी एक लेख लिहिला, तर महेश एलकुंचवारांचा एक
छोटेखानी मेसेज आला कौतुकाचा, तर असं कौतुक तुम्हाला जेव्हा वाटायला येतं तेव्हा खूप बरं वाटतं. म्हणजे ते खूप त्याचं खूप मोल आहे. आणि सतत तीच असोशी असते की अशा पद्धती म्हणजे आपण पात्र ठरावं. ते जे कौतुक त्या माणसांनी केलं ते परत आस्थानी जाऊ नये. म्हणजे अरे चुकलो मी तेव्हा उगाच काय ते हे होऊ नये. हे हा पण लावून ते पुढची वाटचाल करत राहण्यामध्ये मजा आहे. एक म्हणजे कसरत आहे ती. पण असं काहीतरी वाटायला येतं ॲज अगेन्स्ट टू काही फॉलोअर शेकडो मिलियन, त्यांचं प्रेम प्रत्यक्ष भेटीत येतं. हां, मग ते प्रत्यक्ष भेटीत मी तर असं म्हणतोच की बाबा नटाच्या बाबतीत काय की तुम्हाला समजा एखादं पात्र त्यांनी साकारलेलं आवडलं तर त्याला तिथे सेलिब्रेट करा. म्हणजे हां, तुमच्या मनात त्याला हे करा. माणूस म्हणून तो त्याच्याशी तुलना करत बसू नका. माणूस म्हणून तो तेवढ्या प्रेमाला लायक आहे की नाही याची शाश्वती नाही. हां, काही सांगता येत नाही आणि काही तसं असण्याची गरजही नाही. तू इतका म्हणजे अरे पूर्ण दोन्ही भिन्न गोष्टी आहेत त्याची मला पूर्ण कल्पना आहे. आता मी जे विचारणार आहे त्याची, पण तरी पण एक बालसुलभ प्रश्न म्हणून तू मला हा विचारू दे की एकीकडे तू इतका विचारी, इतका आपली भूमिका घेऊन जगणारा आहेस, तू इतका प्रिन्सिपल्ड आहेस म्हणून मराठीमध्ये तू आता लेखन थोडं थांबवलंयस, लिहिशील, मराठीत निर्मिती थांबवली आहे, करशील पुढे वगैरे. मराठी नाटकात तो व्यावसायिक नाटकात काम करत नाही कारण त्याला काहीतरी प्रयोग करून बघायचं म्हणून तो मासासारखं नाटक करतोय. इतकं तू सॉर्टेड आहेस मला दिसतं सगळीकडे. हिंदीमध्ये जेव्हा मी तुझी कामं पाहतो ना ती मला अतिशय इब्लिस आणि व्यावसायिक वाटतं. टिपिकल की म्हणजे एकदम करेक्ट जो अप्रोच ठेवून काम करायला पाहिजे तो आहे. मग तशा पद्धतीचं काम मराठीत ते आता कुठेतरी ती उपजीविका करावी लागते. उपजीविका तर चालवायची ना. तुम्ही व्यवसाय म्हणून पत्करला तू, म्हणून मला तो व्यवसाय पत्करायचा नव्हता. व्यवसाय म्हणून इंजिनिअरिंगमध्ये नोकरी करायची. आता कुठेही तुम्ही म्हणजे पुस्तक छपाईच्या प्रिंटमध्ये प्रिंटिंग ह्याच्यात जावा, कुठेही जा, दुसरीकडे शेती करा, पण ते तुमची कला जी आहे त्याचा व्यवसाय करू नका म्हणजे एका परीनं असं. पण ॲट द सेम टाइम जे तुमच्या आवडीचं काम आहे तेच तुमचा व्यवसाय वगैरे असं पण असतं ना. असं पण असतं. तसंही लोक बोलतात तसं. नसतं का तसं? अहो काही नाही, तुमचं गणित समीकरण तुम्हाला मांडायचं असतं. लोक काही सांगतो मग लायब्रऱ्या भरलेल्या आहेत पुस्तकांनी, त्याच्यात सगळं लिहिलेलंच आहे ना कशानं काय केलं असतं काय होतं, पण ते तुमचं तुम्हाला करावंच लागतं ना परत. सो ही जी काही जीवनविषयक प्रमेय किंवा काय जे आहेत तर ती तुम्हाला नव्याने मांडावी लागतात. असं काही कोणी सांगितलं म्हणून तसं तुमच्या बाबतीत घडेल याची अजिबात शाश्वती नाही. असो तर त्यामुळे हिंदीमध्ये बरं अरे तुमच्या वाट्याला काम सगळं भरताडच येतं असं काय कुठले काय त्याला म्हणजे जेव्हा तुम्ही मला आवडणारी जी कामं आहेत लोकांची म्हणजे नट आहेत ज्यांचे किंवा वादक आहेत, गायक आहेत, चित्रकार आहेत, तर ते कुठे असतात आणि त्याच्या तुलनेत मी एकदम असून सुद्धा तुझं काम जेव्हा वाखणलं जातं ते काय हो कारण जनताच एवढी आहे त्याच्यात काही लोकांना कालचंच येते. हां म्हणजे काही लोक मातीतच आहे कारण ते आवडतं. एवढं स्वतःला अंडर एस्टिमेट काय करतोस? अंडर एस्टिमेट नाही करत, अंडर एस्टिमेट अजिबात करत नाही मी, तर उलटं ओव्हर एस्टिमेटच करतोय ना. मी म्हणतोच आहे की मला चांगली भूमिका मिळायला हवी असं म्हणतोच आहे, तो भाग वेगळा. पण ॲट द सेम टाईम अनेक लोकांना अत्यंत इनोसंटली पण तुमचं अत्यंत म्हणजे त्यांना इनोसंटली ते खूप आवडलं आहे म्हणून ते गुणवत्तापूर्ण झालं आहे असं समजू नये. अजून गुणवत्ता द्यायचा प्रयत्न करावा एवढंच मला त्यात म्हणायचं आहे. त्या माणसांचं प्रेम हा त्यांचा मोठेपणा आहे. हे त्यांनी तुम्हाला खूप डोक्यावर घेतलं हा त्यांचा मोठेपणा आहे, तुमचा नाही. हे जर तुम्ही उलटं गणित केलं आणि अरे माझ्यामुळे त्यांनी मला तर मग माती आली तर मग पुढे अवघड आहे असं मला वाटतं. तर ते आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रेमाचा आदर आहे. पण मला माझं कामाबद्दल जर विचाराल तर मला असं वाटतं की ह्याच्यात मी अजून चांगलं केलं. थोडा थोडा लायटर नोटवर नेतो मी अजूनही. तुझ्या हिंदीत कामं केलीस ना, खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कामं केलीस तू. म्हणजे ज्याच्यामध्ये अगलीसारखं आहे, अगली आहे, दंगल आहे, काबिल आहे वगैरे वगैरे. खूप सगळी मोठी म्हणजे मोठी फळी एकदम तुझ्या वाट्याला आली की खाली आला नसतो, एकदम वर गेलास. जिथं स्वप्न असतं लोकांचं त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. तर या लोकांबरोबर काम करायचा अनुभव कसा होता किंवा तिथं तू प्रेस झालास का? तिथं तुझे जे प्रिन्सिपल असतात तसाच तू राहिलास का? त्याला त्याने ॲडजस्ट करून घेतलं का? हो म्हणजे खरं सांगायचं ना तर मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा फार अनिच्छेने गेलो एकतर.
का तर भिडस्तपणा आणि इनकॉन्फिडन्स, म्हणजे आत्मविश्वास नव्हता, कारण आम्ही मराठी सिनेमा करत होतो आणि अनुराग कश्यपनी डायरेक्ट थेट म्हणजे त्याच्याकडनं बोलवणं आलं. तर आज मला असं जाणवतंय पूर्ण की ते नेमकं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव हेच होतं. पण अगली आधी होता, अगली पहिला. अच्छा. पण एकदा तिथे गेल्यावर मी म्हणजे खरं सांगतो, माझं निरीक्षण जे केलं ते कॅमेरा चालू झाल्यानंतर मी वेगळा असतो आणि मग त्या बोलण्याला माझ्या ओघ येतो, शरीराला डौल येतो, जे काय असेल ते लय येते, जे होतं ते होतं, ते माहीत नाही मला काय. पण अदरवाईज तुम्ही म्हणाल तर मी फार गद्य माणूस आहे आणि तसं काही फार माझ्याकडे काही काय चार्मिंग आहे अशातला भाग नाही. तर तसं होत गेलं आणि ह्याच्या मिशानं म्हणजे मी जे काम करतो केलं त्याच्या दर्शनानं ती लोक आकृष्ट झाली आणि अरे वा क्या बात आहे असं म्हणून ती माझ्याशी म्हणजे मैत्र पण जवळ आले, मैत्र करण्याच्या ह्या मिशानं अप्रोच पण झाले. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा बाकी अदरवाईज काहीच म्हणजे गद्य आहे फार, त्याच्यामुळे तसं काही फार याच्यात अट्रॅक्टिव्ह असं काही नाही बा. तर आणि बरेचदा हा जो साधेपणा आहे, आणि मी तुला म्हणल्यासारखं की मला स्वतःलाच खूप असं काही खूप लोकांनी मला बघावं, यावं, बोलावं असं काय वाटतं. अनुराग कश्यप अंडरस्टँड, कारण त्याच्या कामाची पद्धत वेगळी आहे, विचार वेगळा आहे. एक प्रश्न मला असा वाटतो की अनुराग कश्यप आणि तू जेव्हा कधीतरी समोर आला आणि काहीतरी इंटेन्स टॉक असू शकेल तुमच्या कलेबद्दलचा, तो काही होता सांगू शकाल? म्हणजे मला उत्सुकता आहे की आमचा गिरीश आणि तो अनुराग जेव्हा एकमेकांसमोर येतात असं खूप अगदी वितंड सुद्धा झालेलं आहे. म्हणजे कलेबद्दल म्हणून नव्हे, पण एकूण या समाज माध्यम आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचं आमचं किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीवरती माध्यमांनी असं एक दडपण तयार करणं तुमच्यावरती, का तर तुम्ही प्रसिद्ध आहात की बोला बोला बोला, आणि मग तुम्ही पण त्या अधीरतेमधनं कुठल्याही गोष्टीवरती बोलू लागणं आणि अतिवाचाळता एक प्रकारे पत्करणं, या गोष्टीवरती मी त्याला हटकलं होतं आणि उघड नाराजी व्यक्त केली होती की हे तू करू नको, काही गरज नाही. त्याच्यामुळे अनावश्यक अशा पद्धतीचा एक काय म्हणूया एक रॅथ तू ओढवून घेतोयस, एक रोष पत्करतोयस आणि त्याच्याशी झुंजण्यामध्ये तुझी ऊर्जा जाते. तू कलाकार आहेस आणि तू चित्रपट करायला पाहिजेस, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तू त्या सगळ्या लढायांमध्ये नको गुंतू, कारण तो तुझा पिंडही नाही त्या अर्थाने. त्याच्यात लढाया जर करायच्या असतील म्हणजे काय सामाजिक लढाया एखादा प्रश्न घेऊन अथवा राजकीय लढाया, तर त्याचा वकूब आणि एक त्याचं गुणसूत्र वेगळंच लागतं आणि मग त्याच्यात पूर्ण वेळ उतरून तुम्ही लढा ना राजकीय. असा एक सूर असतो जो पूर्वीपासून आहे की कलाकार हा खूप सेन्सिबल असतो, त्याला फॉलोअर असतो. काही सोसायटीमधलं काही बदलायचं असेल किंवा काही त्याच्यावर एखादी टीका करायची असेल तर ती लॉबी जर उभी राहिली तर खूप लवकर बदल होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून कलाकारांना बोललं पाहिजे असा एक सूर फार पूर्वीपासून असतो होता. ते कलाकार त्या ताकदीचे विचारी आचरणातनं मूल्य प्रदर्शित करणारे असतील तर, म्हणजे डॉक्टर लागूंनी पुढाकार घेऊन सामाजिक कृतज्ञता निधी जे सामाजिक काम करतात त्यांच्यासाठी उभं करण्यासाठी लग्नाच्या बेडीचा प्रयोग केला होता आणि ह्या पद्धतीचं सामाजिक चळवळीमध्ये पूर्ण एक नेमकेपणाने एक विधान करत त्याच्याबद्दलची भूमिका मांडत त्याच्यावर पक्क राहत अहिंसक मार्गानं असं करणारी त्याच्यासाठी वकूब लागतो. अशी माणसं किती येतात आम्ही तयार करतो आहोत, तर ती फार कमी तयार करतो आहोत. आणि मग तुम्ही उगाचच आपलं उस्कवता कशाही वर, ते आता परवा ते झालं, तुमचं काय मत आहे? अरे प्रत्येक गोष्टीबद्दल माझं मत नाही आणि मी का सांगू तुम्हाला, मी नाही सांगणार मत. असं सारखं इथं तिथं पिंका टाकत राहिल्याने असं काय साजिरं होणार आहे? सगळं अजिबात नाही, उलटा सगळा चिखल होईल. आणि तेच आत्ताचं सध्याचं दुखणं आहे, तेच आहे जो तो बोलतोय. त्यामुळे ही अभिव्यक्तीचा अतिसार झालेला आहे अक्षरशः. कशासाठी सगळ्यांनी बोलायचे? नाहीच, काहीच गरज नाही. शक्य तेवढं कमी बोलावं असा काळ आहे याचा खरं तर. पण तरीसुद्धा आम्ही बोलतो आहोत. म्हणजे अनेकदा असा प्रश्न येतो, म्हणजे आता तू मित्रच आहेस, आता तूच मला बोलवतो की बाबा ये रे बाबा इथे, तर मला पेच पडतो, योग्य नको. हां म्हणजे तुला आता यायचं होतं का नव्हतं? नाही, मी परवा एक बायकोनी शर्ट आणला, म्हणलं चला घालून टाकू.
तर म्हणून यायचं होतं. चांगलं आहे. पुढच्या नवीन आला की मला फोन करून सांग, परत बोलवतो तुला. नाही तर असं काय मी मला ऐकावं कोणी असं काय मला वाटत नाही. हे बघ, मी काय लोकांना ऐकावं नाही, मलाच तुला ऐकायचं होतं म्हणून मी नाही, म्हणून तर मी आलो. मग मी तुझ्याशीच बोललोय. या सगळ्यामध्ये लेखक म्हणून, कलाकार म्हणून आता तुला पुढं काय करावं असं वाटतं? कशावर लिहायचं तुला? असं काही असं वाटतं की मला आता ह्याच्यावर लिहिलं पाहिजे? लिहिशील कधी मला माहीत नाही, लिहिशील तेव्हा लिहिशील, पण आता यावर लिहायचं आहे, किंवा ॲक्टिंग म्हणून, ॲक्टर म्हणून मला आता अशी भूमिका काहीतरी करायची, असं काही आहे डोक्यात? हां, म्हणजे लिखाणाच्या बाबतीमध्ये थोडंफार असं आहे की ज्याला म्हणजे त्या अर्थानं एक टिकाऊपणा असेल, म्हणजे थोडक्यात त्याला काळाची जरा थोडी मोठी चौकट जर देऊ शकलो की असं लिखाण जे म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीच्या एकंदरीत अस्तित्वाच्या बद्दलच काहीतरी चिंतन मांडेल किंवा बोलेल, किंवा तसं एक काहीतरी कथानक असेल की जे टिकेल, जे माझ्या माघारी टिकेल म्हणा किंवा काय, असं एक करण्याची एक आपली हे असतेच आपली इच्छा. त्या अर्थानं ते जमेल का नाही माहीत नाही मला, पण इच्छा असते असं काहीतरी लिहावं की ज्या म्हणजे जी अशी काही पुस्तकं आहेत जी आपण आयुष्यभर असं वाटतं की आपल्याला ही लहानपणीच मिळाली असती तर किती बरं झालं असतं. अशी अनेक पुस्तकं तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असतात. तसं काहीतरी लिखाणाच्या बाबतीमध्ये व्हावं. आता तेंडुलकरांची एक नाटकं वाचली, एलकुंचवारांचा एखादा लघु म्हणजे ललित निबंध वाचला, तर असं वाटतं की असा अभ्यास व्हावा, करता यावा, आणि शक्य तितकं मग तुमच्या लिखाणातनं तुम्ही बोलावं आणि मौनात जावं. आणि मग त्यामुळे अभिनय पुढे जाऊन कमी कमी होत शून्य झाला तरी चालेल, बरं, पण लिखाणामधनं काहीतरी बोलता यावं असं एक ढोबळ इच्छा म्हणून आहे. आणि अभिनेता म्हणून काही असं वाटतं की मला आता काहीतरी करायचं आहे? ते मला म्हणजे काय, बाजारात मी काही एवढा लोकप्रिय त्या अर्थाने नाही, आणि अशी म्हणजे त्या व्यवहारात जी मंडळी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये उठबस नसल्यामुळे फार काही माझ्याबद्दल कोणाला आस्था असायचं कारण नाही. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल काही लिहील असं अवघड आहे. तर ती नवीच मुलं लिहितात. सामान्यतः नवी मुलं काहीतरी करतात का त्यांच्या मनामध्ये एक भ्रम असतो तुमच्याबद्दल, तर ती लिहितात. तर तसं काहीतरी येईल वाट्याला, पण असे काही फार त्याच्याबद्दल काही खूप स्वप्न नाहीत. ओके. मला असं वाटतं की बऱ्याच विषयांवर बोललो आपण, पण दोन गोष्टी मला प्रामुख्यानं वाटतात. एक की उमेश आणि गिरीशनी पुन्हा यावं, त्यांचं नवीन काहीतरी घेऊन यावं, अशा सिनेमाची गरज वाटते मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू सोशल मीडियावर यायला पाहिजे असं मला काय वाटतं. नको म्हणजे हे माझं व्यक्तिगत मत आहे. इतका नेमका बोलणारा, किंवा तू काय सतत भूमिकाच व्यक्त करायला पाहिजे असं नाही माझं म्हणणं, पण तू काय करतोयस, तू नवीन काय करत असशील, दुसऱ्याला उमेद देणारा काय तू करू शकत असशील, अगदी बरोबर, तर ती उमेद मिळू शकते. नाही, हे मान्य आहे की दुसऱ्याला उमेद, तर ते मी प्रत्यक्ष व्यवहार करतो ना अनेक. म्हणजे आता उदाहरणार्थ पाणी फाउंडेशनच्या कामात मी होतो, किंवा इथे कोविडच्या काळामध्ये एक पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स म्हणून एक फार चांगलं आयोजन झालं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सुधीर मेहता त्याचे अध्यक्ष, त्यांच्या पुढाकाराने अतिशय देखणा प्रयोग झाला. सगळी हॉस्पिटल, सगळं प्रशासन, सगळी इंडस्ट्री ही त्यांनी एकत्र आणली, आणि कुठं काय काय कमी पडतंय तिथं ते पुरे पाडायचा प्रयत्न केला. तर त्यांच्याबरोबर मी काम करत होतो कोविडच्या काळात. मी कोविडच्या काळात स्वतः ते भय घालवायला जाऊन नायडू हॉस्पिटलपासून सगळीकडे जाऊन डॉक्युमेंटरी तयार केली, माहितीपट, आणि तो प्रस्तुत केला की बाबा घाबरायचं कारण नाही, आपण त्याच्याबद्दल एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूया वगैरे. तर माझ्यामुळे लोकांना उत्साह यावा किंवा मी त्यांच्या उपयोगी पडावं अशी भावना आहेच. ते पण म्हणून मी खूप अवास्तव महत्त्व पण देतो. आणि दुसरं होतं काय की आता सोशल मीडिया, तू असं म्हणतो की माणूस खूप प्रतिक्रियात्मक होत चालला आहे. आता तू त्याच्यावर काहीतरी तू मला म्हणणं की अरे माझी इच्छा आहे, की त्याच्यावर प्रतिक्रियात्मक लगेच मी बोललो. हां, ती अधीरता तयार होते. त्याच्यामध्ये काय होतं, विचार नष्ट होतो, विचाराला वेळ लागतो, तुम्हाला विचारापाशी थांबावं लागतं, तर त्याचं कृतीत रूपांतर होईल. तर तेवढी जागाच सोडत नाही हा सोशल मीडिया, आणि तिथे ते अपेक्षित पण नाही, हरकत नाही. तर म्हणून मी आपलं त्याच्या तू तुझ्या मतावर ठाम राहा, पण तू छान काम करतोयस. आणि थँक्यू व्हेरी मच, तू आवर्जून मित्र म्हणण्यावर आलास, वेळात वेळ देऊन, आणि खूप छान गप्पा झाल्या. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा.
मी सोशल मीडियावर आहे आणि काही व्यक्त व्हावं असं वाटलं तर मला सांगा, मी ते त्याच्यापर्यंत पोहोचवीन. भेटत राहू, बोलत राहू. शेवटी चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. खरी गोष्ट. असा गिरीश जोडला गेलेला आहे. थांबतो इथं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गिरीश. थँक्यू सो मच.